येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचं या आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही स्वागत करतो. And we welcome you all in the great and mighty name of the Most High Lord Jesus प्रभू Christ. येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यावर असो. And let the grace of Lord Jesus be on your spirit. आमेन म्हणा. हालेलुया. आमचा आत्मा सुस्थितीमध्ये असणं फार गरजेचं आहे. And our spirit should be there in the right state always. कारण देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणानं करावी देवाचं वचन आम्हाला And सांगतं. God is spirit and his worshippers should worship him in truth and spirit, says the word of God. मनुष्याने सारं जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो. And man gained the entire world but destroyed his spirit. What benefit it has to him? जो आत्मा आमच्यामध्ये आहे, The spirit that is in us, देवानं दिलेला आत्मा पुन्हा देवाकडे जातो. spirit given by God goes to God. म्हणून आमच्या आत्म्यावर देवाची कृपा असणं फार गरजेचं आहे. So on our spirit, the grace of God is very important. हालेलुया. Hallelujah. एकदा टाळ्या वाजवूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. And taste and see how good our God is. आणि अनुभव घेणारा प्रत्येक जण म्हणतो की आमचा देव, आमचा परमेश्वर चांगला आहे. And everyone who has experienced always say our God is always good. आणि त्याची दया सनातन And आहे. his mercy endures forever. प्रियानो, ज्या सत्तेमध्ये आम्ही आहोत किंवा ज्या सत्य अधिकारामध्ये आम्ही जीवन जगत आहोत, And the power or authority under which we live, तो कुठल्या मनुष्याचा अधिकार नाही, ती कुठल्या मनुष्याची सत्ता नाही. that power or authority doesn't belong to any man. आज आपल्या देशामध्ये जी अवस्था आहे, परिस्थिती आहे, तुम्हाला माहिती आहे प्रियानो. The condition in our country, you know it very well today. आपल्या देशातला प्रत्येक तरुण तरुणी जे आहे ती भयग्रस्त अवस्थेमध्ये आहे. And every young boy or girl in the country is fearful. त्यांची दाद घेणारा कोणी नाही. And no one is there to heed their call. जनता हवालदिल झालेली आहे. And the people are feeble. कारण जो जी सत्ता आमच्यावर आहे, There's a power that rules over us. त्याच्यामधून काही लाभ कुणाला घडत नाही. No one is getting any gain from them. कुणाला आशा नाही. No one has any hope. प्रत्येक जण निराशेच्या गर्तेमध्ये आहे. Everyone is disappointed. पण धन्य आहे जगातले ते सर्व लोक ज्यांनी ख्रिस्ताला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे. But blessed are those people in the world who accepted Jesus as a savior. ते सर्व ख्रिस्ताच्या सत्तेखाली आहेत. All of them under the dominion of Christ. ते सर्व ख्रिस्ताच्या अधिकाराखाली आहेत. All of them under the authority of Christ. आणि ख्रिस्ताची सत्ता आणि ख्रिस्ताचा अधिकार आम्हाला शांती देतो. And the power and authority of Christ gives us peace. आमचं कल्याण त्याच्यामध्ये आहे. And we have blessings in it. आमचा सर्व प्रकारचा पुरवठा तिथून आहे. All our provision is in Him. आम्हाला उत्तम पदार्थ आणि तृप्ततेचा अनुभव त्या ठिकाणातून आहे. And all the good things we get from there. कुठल्याही प्रश्नाची समस्येचा आम्हाला भय नाही. We don't fear any problems. कारण ज्याची सत्ता आमच्यावर आहे, Because the one who rules over us, तो राजांचा राजा He is the आहे. King of Kings. तो प्रभूंचा प्रभू He is the आहे. Lord of Lords. त्यानं तो युगानयुगचा जिवंत आहे. And He lives forever. तो शांतीचा अधिपती He आहे. is the Prince of Peace. तो आमचा मेंढपाळ He आहे. is a shepherd. म्हणून त्याच्या सत्तेमध्ये राहणारे सर्व लोकांना शांती So आहे. everyone who stays under His power have peace. आनंद त्या ठिकाणी They आहे. have joy. तृप्तता त्या ठिकाणी आहे. And they have satisfaction. आणि एक धन्य आशा आहे. And a blessed hope. तुमचा नाश कधी होणार नाही. You will never be destroyed. कारण तुम्ही सर्व माझ्या हातामध्ये Because आहात you all are in my hands. आणि माझ्या हातातून तुम्हाला कोणी हिसकावून घेणार नाही. And no one can take you away from my असं hands. कोण म्हणतो? Who says so? ज्याच्या सत्तेखाली आज आम्ही जीवन जगत आहोत, तो आमचा प्रभू, आमचा राजा म्हणत आहे. Under whose dominion we live our lives, that Lord and that King tells us. जो आमच्यासाठी दीन झाला, And who became poor for us. जो आमच्यासाठी मानवरूप धारण करून या जगात आला, Who came into the world as a man for us. जो आमच्यासाठी वधावयाचा कोकरा म्हणून या जगात आला, Who became a lamb to be slaughtered for us. तो लीन नम्र होता म्हणून गारवीच्या शिखरावर बसून तो आला. And He was humble and meek, and that's why He came on a colt. आणि आमच्या पापांचं ओझं स्वदेही ते वाहून त्याने वधस्तंभावर नेलं. And took the burden of our sins Himself. आणि ज्या अंधकाराच्या सत्तेखाली आम्ही होतो, And the dominion of darkness under which we were. त्या मरणाच्या सत्तेखाली अंधकारामध्ये आम्ही होतो, We were under dominion of death in the darkness. त्याने आम्हाला बाहेर He काढलं. pulled us out from there. त्या अंधकारातून बाहेर काढलं. Pulled us out of the त्या darkness. सत्तेमधून बाहेर Pulled काढलं. us out of the त्या power. जोखडामधून बाहेर Pulled काढलं. us out of that त्या bondage. पारतंत्र्यामधून बाहेर Pulled काढलं us out of that slavery. आणि आम्हाला स्वतंत्र त्याने And केलं. He made us independent. आम्हाला मुक्त त्याने He केलं. freed us. सर्व प्रकारच्या बंधनातून त्याने मला All kinds सोडवलं of bondages freed आणि us. तो आमचा मुक्तिदाता झालेला And आहे. He became a savior. म्हणून आता आम्ही त्याच्या सत्तेमध्ये So आहोत. we are under His power. आणि मग आम्ही प्रियानो सत्ता म्हटलं की तिथं नियम आहेत. So where there's power, there are rules. सत्ता म्हटलं की तिथं कायदे आहेत. And there are laws. 1947 साली आपला
भारत देश स्वतंत्र झाला. 1947, India got independence. त्यानंतर सार्वत्रिक सर्व ठिकाणी सार्वत्रिक जी घटना आहे राज्य घटना ती लागू झाली. And then the constitution was applied ती everywhere. कधी लागू झाली? When did it get applied? सांगा विद्यार्थी अभ्यास करणारे. 1950. तू काय म्हणलं? 1950 साली राज्य घटना सर्वत्र लागू झाली. त्याच्या अगोदरपासून राज्य घटनाची आणि सगळी काय तयारी होती, पण सर्व भारतामध्ये 26 जानेवारी 1950 ला त्या ठिकाणी लागू झालेली आहे. And the constitution of India was applicable on 26 January 1950 all over the country. राज्य घटना एकदा लागू झाली घटनेच्या मग आम्ही त्या घटनेला बांधले गेलेलो आहोत. Once the constitution was applied, we are tied to it. मग तुम्हाला जर या देशाचं नागरिकत्व तुमच्याजवळ आहे, So if you have the citizenship of the country, हा स्वतंत्र देश आहे. the country is independent. पुण्याचे नियम आहेत, So there are rules, स्वतंत्रतेचे नियम आहेत rules of आणि independence, त्या नियमाला तुम्ही बांधील आहात. and you are tied to those त्या rules. राज्य घटनेला तुम्ही बांधील You are आहात. tied to the constitution. तशीच गोष्ट आत्मिक जीवनामध्ये आहे. Same thing happened in spiritual life. तुम्हाला स्वातंत्र्य असवून ख्रिस्तानं तुम्हाला स्वतंत्र केलं If you have, you should have freedom, so Christ gave you freedom. आणि बायबल आम्हाला And the सांगतं Bible says, स्वातंत्र्याच्या नियमाकडे पूर्ण लक्ष देऊन आम्हाला मार्गक्रमण करायचं you आहे. have to pay full attention to the rules of freedom and then walk. म्हणून ज्या सत्तेखाली आम्ही So आहोत, the authority we are under, ख्रिस्ताच्या सत्तेखाली, authority of पण Christ, त्याचे नियम आम्हाला समजून घेणं we need गरजेचं to आहे. understand His rules. त्याच्या घटना किंवा त्याचे अधिकार जे ते आम्हाला समजून घेणं We गरजेचं need to आहे. understand the authority or the And pointers. त्याच गोष्टी आम्ही काही दिवसापासून पाहत We are आहोत. seeing these things for many days. पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश आम्ही पाहत We are आहोत seeing the message of the resurrected Christ. आणि आम्ही पाहतो की त्या गोष्टी आम्ही शिकत असताना And while we are learning these तो things, संदेश म्हणजे देवाच्या राज्याचे नियम आहेत. so that message means it is the rules of the kingdom of God. आणि मागच्याच आम्ही पाहिलं सुरुवात केली ती मत्ते कृषी वर्तमानामधून. And we saw last time from the book of Matthew. आता तुम्ही म्हणाल की या मत्ते कृषी वर्तमानातले सगळे संदर्भ जे आहेत ते असे आहेत की त्यावेळेस येशू ख्रिस्त जिवंत होता, So in- म्हणजे भूतलावर मानव रूपामध्ये तो होता. So all the references in Matthew are when Jesus was alive and He was on the earth. डोंगरावरचं प्रवचन स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानं दिलं. The Beatitudes were given by Christ. नंतर जे काही दाखले वगैरे सांगितले ते सर्व त्या आणि भूतलावर मानव रूपामध्ये असताना त्याने दिलेले आहे. And all the parables, everything was given by Christ when He was on the earth. मग याला पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश कसं So म्हणायचं? how is it the message of the resurrected हा Christ? प्रश्न आमच्या डोक्यामध्ये येऊ शकतो And we have a question here. आणि त्याचं स्पष्टीकरण हे आहे, And this clarification here येशू is, ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, Jesus was resurrected. स्वर्गारोहण झालं He ascended to आणि heaven. त्याच्यानंतर शुभवर्तमान लिहिण्यात आलं. And after that, the gospel was written. मग लिहिलं त्यास की येशू ख्रिस्त कसा होता? पुनरुत्थित होता. हालेलुया, जरा म्हणा जरा हालेलुया. So when म्हणजे म्हणून आम्ही त्याला म्हणतो पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश. So when it was written, Christ was resurrected, and that is why we say it is the message of the resurrected Christ. तो सर्व मानव रूपामध्ये असताना तो संदेश दिलेला आहे, So when He gave the message, He was in the form of a man. पण तो लिखित स्वरूपामध्ये कधी आला? But when it came to the written form, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर. after the resurrection of Christ, म्हणून आम्ही त्याला म्हणतो ख्रिस्ताचा पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश. that is why we say it is a message of the resurrected Christ. आणि म्हणून आम्ही पाहतो की देवाची जे आणि आशीर्वाद त्याच्यामध्ये आम्हाला नियमांचं पालन आम्ही करणं गरजेचं आहे. So for the blessings, we have to follow the rules. म्हणून मागच्या वेळेस आम्ही पाहिलं मत्ते कृषी वर्तमानामधून आम्ही पाहत असताना So from the book of Matthew, when we saw last time, त्यातलं महत्वाची गोष्ट जर काय असेल आणि महत्वाचा मुख्य शब्द मत्ते कृषी वर्तमानामध्ये जर काय the असेल important word in Matthew, तर परिपूर्ती झाली असा त्याच्यातला मुख्य गाभा आहे किंवा मुख्य शब्द आहे. so the core of it has been completed. तो यासाठी वापरलेला आहे For it is used for, कारण जुन्या करारामध्ये केलेल्या जेवढ्या भविष्यवाण्या होत्या so all the prophecies that were done in the Old Testament, नवीन करारामध्ये ख्रिस्तामध्ये त्या सर्व पूर्ण झालेले आहे. in the New Testament, everything was fulfilled through Christ. म्हणून त्या शब्दाचा वापर तो आणि त्या ठिकाणी योग्य पद्धतीने केलेला आहे. And that is why the word is aptly used there. ख्रिस्ताचा राज्याधिकार And the authority of Christ किंवा ख्रिस्ताचं राज्य and the kingdom of Christ, त्याविषयी तिथं सांगितलेले आहे. it's written about Him. मग आम्ही जे काही आता पाहणार So आहोत whatever we are seeing ते today, ख्रिस्तानं दिलेले नियम आहेत. those are the rules given by Christ. येशूने जे डोंगरावरचं प्रवचन दिलं The Beatitudes given by Christ, त्याने
आणि ते प्रवचन म्हणजे काय सांगितलेलं आहे, And what is written there? त्याने आपल्या राज्याचे नियम लोकांना समजावून He सांगितले. explained the rules of his kingdom to his people. म्हणून मागच्या सभेत पाहिलं मत्ते कृष्णवर्तमानाच्या 5व्या अध्यायापासून 7व्या अध्यायापर्यंत ते सर्व नियम आहेत. So Matthew 5 to Matthew 7, all the rules are there. आणि हा पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश आम्ही पाहत आहोत. And we are seeing the message of the resurrected Christ. आणि हा संदेश म्हणजे काय And आहे? what is the message? ख्रिस्ताच्या राज्याचे नियम. The rules of the kingdom of Christ. हालेलुया. Hallelujah. पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश म्हणजे काय आज आम्ही पाहणार आहोत? So what the message of the resurrected Christ means what? ख्रिस्ताच्या राज्याचे नियम पाहणार The आहोत. rules of the kingdom of Christ. आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो नियम कशासाठी असतात? So I say to you always, why are there rules? पाळण्यासाठी To असतात. follow them. नियमांचं पालन You करायचं. have to follow the rules. जर आम्ही नियमांचं पालन केलं If नाही we don't follow the rules, तर प्रियानो आम्हाला शासन आहे. then we have judgment आम्हाला त्या नियमाच्या विरुद्ध वागल्याचा तो दंड आम्हाला होणार आहे. and we have to get the punishment of going against the law. आम्ही या नियमांकडे आपण विशेष लक्ष देऊया. So we have to pay attention to the law. आम्ही अनेक वेळा ते ऐकलेले आहेत. We have heard it many times. दिव्यावरून दिलेला धडा आहे. And there is the lesson, मिठाव दिवा दिवा लांब, हा. message of the lamb, हा, ते मिठावरून दिलेले दाखले आहेत. and the parable of salt. आणि पुढे सगळ्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. And we'll see all the things. त्याच्या अगोदर मात्र First thing, एक महत्वाची गोष्ट इब्रिकराच्या पत्रामध्ये आपण पाहणार and आहोत. we'll go to Hebrews first. इब्रिकराचं पत्र याचा 6वा अध्याय Hebrews 6. आणि त्याच्या पहिल्या आणि काही वचनाकडे आपण वळूया 8 वचनापर्यंत अनेक वेळा आपण हे वाचलेले आहेत. मग इब्रिकराचं पत्र 6वा अध्याय आणि 1 पासून 8 वचनापर्यंत वाचूया. यास्तव आपण ख्रिस्ताविषयीच्या आपण ख्रिस्ताविषयीच्या मुळारंभीच्या गोष्टी सोडून मुळारंभीच्या गोष्टी सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू. प्रौढतेप्रत जाण्याचा नेटानं प्रयत्न करू. निर्जीव थांबा, कर्माचा थांबा, थांबा. पश्चात हळूहळू वाचा. Hebrews 6 and 1. Therefore, leaving the discussion of the elementary principles of Christ, let us go on to perfection, not laying again the foundation of repentance from the dead works and of faith. पहिलं वाचा. हा, वाचा. हा. आता या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. And here we see पवित्र शास्त्रामध्ये सांगतो the scripture says, यास्तव आपण ख्रिस्ताविषयीच्या मूळारंभीच्या गोष्टी सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटानं प्रयत्न करू. so therefore, leaving the discussion of the elementary principles of Christ, let us go on to perfection. आता याच्यामध्ये आम्ही बऱ्याच वेळा याच्यातून ऐकलेलं आहे. So we have heard a lot of it. पण आपण समजून घेतो की मुळारंभीच्या गोष्टी म्हणजे काय आहे. So what are the elementary principles exactly? आणि त्या सोडून आता आणि प्रौढतेप्रत जाण्याचा प्रयत्न आम्हाला करायचा So we आहे. have to leave them and go towards perfection. पण प्रौढतेप्रत जाण्यासाठी So to go to perfection, आम्हाला ख्रिस्ताच्या राज्याचे नियम माहिती असणं गरजेचं आहे. we need to know the rules of the kingdom of Christ. स्वर्गाच्या राज्याची घटना आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. We need to know the constitution of the kingdom of heaven. मुळारंभीची गोष्ट म्हणजे काय? What are the elementary principles? आम्हाला येशूविषयीच्या स्वार्थीची गोष्ट आहे ती आम्हाला माहिती आहे. We know the gospel of Jesus Christ. आमच्यापर्यंत स्वार्थ आले. We got the gospel आमचं त्या वचनाने आमची पकड घेतली. and the word took hold of us. आम्ही पश्चाताप केला. आमच्या पापांविषयी पश्चाताप We केला. repented for our sins. पश्चातापी अंतःकरणानं आम्ही प्रभूला शरण आलो. With a repentful heart, we surrendered to आम्ही Christ. ख्रिस्ताच्या रक्तावर विश्वास ठेवला. We believed in the blood of Christ. येशूच्या रक्ताने आम्ही धुतले गेलो. We were washed with the blood of Christ. बाप्तिस्माच्या द्वारे आम्ही ख्रिस्ताला जोडले गेलो. Through baptism, we are connected to ही Christ. झाली मुळारंभीची गोष्ट. Those are the elementary principles. लोक वर्षानुवर्ष त्याच गोष्टीमध्ये आहेत. People are stuck in these things for years and years. आज वर्षानुवर्ष विश्वासामध्ये जगणारे लोक सुद्धा Years and years, people who are living in faith, स्वार्थ सभेला गर्दी करतात. they go to the blessing meeting. आणि बायबल आम्हाला सांगतं And Bible says, की ते तुम्हाला समजलेलं आहे. you have understood it. ते मुळारंभीची गोष्ट आहे. That is the elementary thing. आता तुम्ही ती सोडून द्या. You have to let it go. आता प्रौढतेप्रत तुम्ही जा. You have to go to perfection. हालेलुया. हालेलुया. आता 10वी मध्ये शिकणाऱ्या मुलाला जर ABCD सांगायला लागलं ग आणि 12खरी शिकवायला लागलं तर कसं हसेल की नाही लोक? So if बरोबर. someone teaches ABCD to a person studying in 10th standard, it's of no use. 10वीच्या मुलाला बसवलं पहिल्या दिवशीच बघ स्टँडिंग लाईन स्लीपिंग लाईन शिकवायला लागलं तर कसं होईल 10वीच्या मुलांना? So if a 10th standard student is taught to draw lines, it's of no use. हा पोरं लागली हसायला लागेल. So everyone started स्मॉल laughing. लिपी बिग लिपी कॅपिटल मध्ये आपण जे काय म्हणतो त्या सगळ्या गोष्टी आहेत. So small caps and large caps. किंवा मराठीमध्ये पाहिलं तर 12 खडी. In Marathi also there are alphabets हा बबन गवतान. and the words. आठवतं का तुम्हाला या सगळ्या गोष्टी मराठी? हा ह्या गोष्टी जर आम्हाला शिकवल्या 10वी मध्ये तर कसं वाटेल प्रियानो? So if these things are taught in 10th standard, how would you feel? आता त्या गोष्टी सोडून आम्हाला कुठं जायचंय?
प्रौढतेप्रत जायचं You have आहे to leave these things and go to the आम्हाला 10वी perfection. पास आउट व्हायचं आहे And you have to pass out. आम्हाला 12वी पास आउट व्हायचं You आहे have to pass out 12th आम्हाला standard. ग्रॅज्युएशन करायचं आहे You have to graduate. आम्हाला मास्टर्स घ्यायचं आहे And you have to become a master. अजून त्याच्यामध्ये पुढे जायचं आहे You have to grow further. PhD पर्यंत पोहोचायचं You have to आहे attain PhD. आयुष्यभर आम्हाला शिकायचं आहे And for your life, you have to be a student. लोक म्हणतात की मनुष्य आयुष्यभर विद्यार्थी असतो And people say you have to be a student for life. हालेलुया Hallelujah. शिक्षणाला काही लिमिट नाही There's no limit to teaching. मग देवाचं वचन तर समुद्रापेक्षा खोल आहे So the प्रियानो. word of God is deeper than the sea. अमर्याद त्याच्यामध्ये रहस्य आणि लपलेली आहे There are unlimitless secrets in it. मग आम्ही त्या मुळारंभीच्या गोष्टी आता सोडून So you have द्याव्या to leave those elementary principles. आता आम्ही प्रौढतेप्रत You जावं try to go to perfection. आम्हाला ते नियम आता आम्हाला शिकायचे You have आहेत to learn the rules. कारण मला प्रवेश करायचा आहे We have to enter. मला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश have to enter करायचा the kingdom of आहे heaven. मला त्या अनंतकाच्या वचनामध्ये कायमस्वरूपी जायचं I have आहे to enter the eternal kingdom forever. मग त्या वचनाला योग्य असा मी आणि ठरलोच नाही तर माझं जाणं होणार नाही So if I have not proven worthy for that kingdom, I won't go there. म्हणून जेवढे जेवढे विश्वासणारे So all आहेत the believers, लक्षात ठेवा and remember, मुळारंभीच्या गोष्टी आता सोडून द्या leave the elementary त्या तुम्हाला principles. समजल्या You have to understand तुम्ही it. त्याच्यावर विश्वास ठेवला You believe them. देवाच्या कृपेने त्याप्रमाणे तुम्ही कृती केली You have acted by the grace of God. काय कृती केली What did you do? प्रभूला वैयक्तिक तारणारा म्हणून You स्वीकारलं accepted Christ as a personal savior. बाप्तिस्म्याच्या द्वारे तुम्ही प्रभूला अनुसरले By baptism, you accepted म्हणजे Him. ते कृतीद्वारे तुम्ही सिद्ध You केलं have proved it through your acts. आता तुम्हाला पुढे जायचं Now you have to आहे move further. पाण्यातून वर आलं तर प्रवासाची सुरुवात आहे When you come out of the water, your journey मग त्या starts. प्रवासासाठी For a journey, आम्हाला नियम माहिती असणं You need to गरजेचं. know the rules. कारण मला त्या ध्येयाप्रत I have पोहोचायचं to आहे attain my goal. मला त्या वचनापर्यंत जायचं I have to आहे attain the kingdom. मला तो गोल साध्य करायचा I have आहे to attain that goal. आणि तो असा साध्य होणार And नाही I won't achieve it like आम्हाला that. प्रौढतेप्रत जाणं You have गरजेचं to attain आहे the perfection. रोज रोज आम्हाला त्या नियमांचा आम्हाला आणि उजळणी करणं Every day गरजेचं we आहे have to revise those rules. ते रोज माझ्या जीवनामध्ये लागू करणं गरजेचं Every day I आहे have to apply those rules in my life. मग मी ते पात्र होणार Then I'll be eligible for that. म्हणून या ठिकाणी प्रिकाच्या लोकांना पत्र लिहिताना So while writing a letter, देवाचा दास म्हणतो servant of God says, यास्तो so that म्हणजे यास्तो याचा अर्थ काय म्हणून for आपण ख्रिस्ताविषयीच्या मुळारंभीच्या गोष्टी सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटानं प्रयत्न करूया leaving the discussion of elementary principles of Christ, let us go to perfection. त्यानंतरचं वचन वाचा And the further we read, निर्जीव कर्माचा पश्चाताप, निर्जीव कर्माचा पश्चाताप देवावरचा विश्वास देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्यांचे आणि बाप्तिस्म्यांचे हातवर ठेवण्याचे, हातवर ठेवण्याचे मृतांच्या पुनरुत्थानाचे मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया आपण पुन्हा घालू नये. हा पाय आपण पुन्हा घालून आता पुढं देव होऊ देईल तर आपण हे करू, हळू देव होऊ देईल तर आपण हे करू, आपण हे करू कारण जे एकदा प्रकाशित झाले, कारण जे एकदा प्रकाशित झाले ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी जे झाले पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची आणि ज्यांनी देवाच्या सुवचनांची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची व घेतली, येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली ते जर प्रतीत झाले ते जर पतित झाले तर त्यास पश्चाताप होईल. तर त्यास पश्चाताप होईल असे पुन्हा नवीन करणे अशक्य आहे. असे पुन्हा नवीन करणे अशक्य आहे हे त्यांचे पतन म्हणजे हे त्यांचे पतन म्हणजे त्याने देवाच्या पुत्राला त्यांनी देवाच्या पुत्राला नव्याने वधस्तंभावर खिळणे नव्याने वधस्तंभावर खिळणे व त्याचा उघड अपमान करणे असे आहे. व त्याचा उघड अपमान करणे असे आहे. बस and not laying again the foundation of repentance from dead works and of faith towards God, of the doctrine of baptisms, of laying of hands, of the resurrection of the dead, and of eternal judgment. And this we will do if God permits. For it is impossible for those who have been enlightened to have lasted the heavenly gift, and have become partakers of the Holy Spirit, and have tasted the good word of God, and the powers of the age to come. If they fall away, to renew them again to repentance, since they crucify again for themselves the Son of God, and put him to an open shame. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. All thanks be to God. या ठिकाणी बाप्तिस्म्यांचे About the baptism, हातवर of ठेवण्याचे the laying of hands, मृतांच्या पुनरुत्थानाचे resurrection of the dead, व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण and of the eternal judgment, हा पाया आपण पुन्हा घालू नये. we have to don't lay the foundation of it again. देव होऊ देईल तर ते आपण करू
If it happens, we'll do it. आता पुढं नीट आहे का And further we see काय लिहिलेलं आहे what's written. कारण जे एकदा प्रकाशित झाले For who was once enlightened, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली have tasted the heavenly gift, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले have become partakers of the Holy Spirit, आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या आणि सामर्थ्याची रुची घेतली and have tasted the good word of God and the powers of the age to come. हा आता नीट लक्ष द्या या ठिकाणी And pay attention carefully. पुन्हा एकदा वाचतो मी For I'll read again. कारण जे एकदा प्रकाशित झाले For those who have been enlightened, आता आम्ही प्रकाशित झालो आहे की नाही आम्ही प्रकाशाची प्रजा आहोत आमेन आम्ही बायबल मध्ये सांगतो कारण जे एकदा प्रकाशित झाले those who have been enlightened ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली and have tasted the heavenly gift, घेतली की नाही आपण हा रुची घेतली जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले and have become partakers of the Holy Spirit. आता इथं पवित्र आत्म्याने भरलेले सर्व लोक पवित्र आत्म्याचे वाटेकरी झालेले आहेत आमेन म्हणा मग आता आम्ही बायबल आम्हाला So the सांगतो Bible says तुम्हाला पवित्र आत्म्याने भरलं जाणं फार गरजेचं it's आहे important you have to be filled with the Holy Spirit. त्याच्याविषयी मी फार मोठा संदेश काही वर्षापूर्वी काही दिवसापूर्वी ऐकलेला We आहे we had a big message about this. म्हणून बायबल मला So सांगतो the Bible says की जो देवाजवळ पवित्र आत्मा मागतो देव त्याला काय करतो विशेष करून देतो and whoever asks the Holy Spirit to God, God gives him specially. कारण आम्ही पवित्र आत्म्याचे काही आत्म्याचे वाटेकरी असावं Because we have to be partakers of the Holy Spirit. कारण पवित्र आत्मा आम्हाला सदर्भ भूमीमध्ये नेतो Holy Spirit takes us in the good land. पवित्र आत्मा आमचा काही वार घेतो Holy Spirit comforts us. पवित्र आत्मा आम्हाला सत्यामध्ये चालवतो Holy Spirit takes us to truth. पवित्र आत्मा आमचा सांत्वन करता आहे Holy Spirit comforts us. पवित्र आत्मा आमचा उपदेशक आहे आमचा शिक्षक आहे And he is our teacher and master. आणि म्हणून या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतो And the Bible says, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली who have been tasted the heavenly gift जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले and have become partakers of the Holy Spirit. आणि ज्यांनी देवाच्या सुवचनांची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली And have tasted the good word of God and the powers of the age to come. हालेलुया Hallelujah. आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची म्हणजे चांगल्या वचनाची देवाची सगळी वचनं कशी आहेत चांगली आहेत They have tasted the good word of God. आणि म्हणून देवाच्या सुवचनांची And the good word of God व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली and tasted the powers of the age to come. हालेलुया Hallelujah. आम्ही ती रुची घेतलेली And आहे you have tasted it. आम्ही ती चव घेतलेली You have आहे tasted it. म्हणून आम्ही अनुभवना म्हणतो आमचा परमेश्वर चांगला आहे That's why we say with experience that God is good. त्याची दया सनातन आहे His mercy endures म्हणून forever. येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची आम्ही रुची घेतलेली आहे, आम्ही घेत आहोत And we have tasted the power of the age that is to come. आम्ही ख्रिस्तामध्ये जगत आहोत We are living in Christ today. आणि आम्ही स्वर्गीय स्थानावर बसवलेले लोक आहोत बसवणारे असं देव म्हणत नाही तुम्ही ऑलरेडी बसवलेले आहात And we have people who have been seated in the holy heavenly places. म्हणून आम्ही त्या सुवचनाच्या आणि येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली And that is why we have tasted the age that is to come. आता हे जर सर्व आम्ही घेतलेलं आहे So if we have done all of these तर things, पुढे बायबल आम्हाला so सांगतं further Bible says, आम्हाला इशारा देत आहे and it's warning us. ते जर पतित झाले तर So if they fall away, म्हणजे ते जर पडले if they fall, ते जर पुन्हा पापात पडले if they fall in sin ते again, पतित झाले म्हणजे ते पापी झाले so if they become sinners, तर काय so what will happen? तर त्यास पश्चाताप होईल असे पुन्हा नवीन करणे अशक्य आहे To renew them again to repentance, it is impossible. हालेलुया Hallelujah. पहा, अतिशय गांभीर्याने त्याकडे लक्ष द्या Pay प्रिय attention to this. तर बायबल आम्हाला सांगतं Bible says, ते जर पतित झाले so if they fall, तर त्यास पश्चाताप होईल so they will repent. म्हणजे पुन्हा पश्चाताप होईल They'll repent again. असे पुन्हा नवीन करणे अशक्य आहे So it is impossible to As- renew repentance to them. असं बायबल सांगतं So the Bible says, असे होणं काय आहे नवीन करणं कसं आहे अशक्य आहे and to renew them, it's impossible. हे त्यांचे पतन म्हणजे And so that they fall away. म्हणजे ख्रिस्ताला समजून पुन्हा पापात पडणे So understanding Christ and still falling into हे sin. त्यांचे पतन म्हणजे So that death for them. त्यांनी देवाच्या पुत्राला नव्याने वधस्तंभावर केले व त्याचा उघड अपमान करणे असे आहे And since they crucify again for themselves the Son of God and put him to shame. त्यांचं हे पुन्हा त्यांचं हे पतन जे आहे So they're falling away. त्यांचे हे पतन काय
दाखवतं What does a falling away show? त्यांनी काय केलेलं What have they आहे done? देवाच्या पुत्राला नव्याने वधस्तंभावर खेळणे व त्याचा उघड अपमान करणे असे आहे. They crucify again for themselves the Son of God and put him to an open shame. पहा See here. मग आम्ही पतित होणं किती चुकीचं आहे किंवा किती घातक आमच्यासाठी So आहे. it's very, very dangerous or very bad for us to fall away. पश्चातापाला नवीन असं आम्ही पाहतो ते होणं अशक्य आहे. So it is important to go again to repentance. आम्ही काय करतो प्रियानो, असे पतित झाले लोक So what do we do? आम्ही देवाच्या पुत्राला नव्याने वधस्तंभावर खेळणे व त्याचा उघड अपमान करणे असे ते आहे प्रियानो. So it is like crucifying the Son of God again on the cross and putting him to an open shame. पुढे काय लिहिले वाचा बरं, Further 7 we आणि see- 8 वचन. कारण जी भूमी कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणाऱ्यास आपली लागवड करणाऱ्यास उपयोगी अशी हिरवळ उपजविते उपयोगी अशी हिरवळ उपजविते तिला देवाचा आशीर्वाद मिळतो. तिला देवाचा आशीर्वाद मिळतो. आणि जी भूमी काटे झाडे आणि जी भूमी काटे झाडे व कुसळे उपजविते व कुसळे उपजविते ती टाकाऊ शापित होण्याच्या लागास ती आलेली आहे. टाकाऊ व शापित होण्याच्या लागास आलेली आहे. तिचा शेवट जळणे हा आहे. हा तिचा शेवट जळणे हा आहे. हालेलुया. आणि न्यायाच्या दिवशी पण काय पहिल्यांदा वाटते, For the earth which drinks in the rain that often comes upon it and bears herbs useful for those by whom it is cultivated, receives blessings from God. But if it bears thorns and briars, it is rejected and near to being cursed, whose end is to be burnt. पण जी जमीन काटे झाडी कुसळे किंवा काटेरी झाडे किंवा कुसळे उपजविते So if it bears thorns and briars, ती टाकाऊ शापित होण्याच्या लागास आलेली आहे. it is rejected and it's near to being cursed. तिचा शेवट जाळणे हा आहे. The end of that land is to be burnt. जळणे हा आहे. It has to be burnt. म्हणून देवाच्या विरोधात वागणारे लोक So people who go against God मूर्ती पूजक आहेत, and the idolaters व्यभिचारी आहेत, and the adulterers खोटं बोलणारे and आहेत, the liars लबाड आहेत. and the people who lie, बायबल सांगतं त्या न्यायाच्या दिवशी त्यांना कुठं टाकण्यात येईल? on the day of the judgment, where will they be put? अग्नीच्या On the सरोवरात, lake of fire, जिथं जळणं आहे, where there's burning, जिथं किडा कधी मरत नाही, when an insect doesn't die, अग्नी कधी विजत नाही, and the fire isn't quenched, त्याच्यामध्ये टाकलं जाणं to be put in there आणि अनंत काळच्या पीडा भोगणं आहे. and to suffer for eternity. आता पहा या ठिकाणी And further, here we see, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, Bible says, कारण जी भूमी the land आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन which drinks upon the rain that comes upon it, आपली लागवड करणाऱ्यास and the one who is cultivated, उपयोगी अशी हिरवळ त्या ठिकाणं उपजविते किंवा तिचे निर्माण होते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो. and it bears herbs that are useful, receives the blessings from God. आता पहा Here we see, या ठिकाणी बायबल आम्हाला and the सांगते, Bible says, आता आम्ही स्वतःला समजू की आम्ही ख्रिस्ताची भूमी आहे. आणि देवाचा दास सुद्धा म्हणतो की आम्ही शेत आहोत, आम्ही जमीन आहोत ख्रिस्ताची. and imagine, assume that we are the land of Christ or a farm of Christ. कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिवती, For the earth which drinks in the rain that comes upon it often. आता या ठिकाण तुम्ही येता दर रविवारी, So you come here each Sunday, देवाच्या आणि वचनाचा पाऊस तुमच्यावर पडतो, and the word of God rains upon you. सारखा तो वारंवार पडतो. Again it rains upon you. आणि आम्ही काय त्या जमिनीचा काय उपयोग, जमिनीचं काय काम आहे प्रियानो? And what is the work of the land? ज्याने लागवड केली And who has cultivated it? त्याला हिरवळ ती देते किंवा त्या ठिकाणं पीक निर्माण होतं. And it gives herbs or crops there. आता लागवड करणारा कोण आहे? Who is the cultivator? आमचा देव आहे. Our God. हालेलुया. Hallelujah. मग आमच्यावर तो पाऊस सारखा पडतोय, When the rains falls upon us, पण आम्ही हिरवळ जर देत but नसेल, we are not giving greenery, आम्ही जर पीक देत if we are नसेल, not giving herbs, आम्ही काटेरी झाडं we देतोय, are giving thorns, आम्ही त्या ठिकाणं कुठल्या प्रकारची चांगली गोष्ट देत we नाही, are not giving good things, हा, काटेरी झाड किंवा कुसळ आम्ही देत आहोत, if we are giving thorns and briars, तर प्रियाला देव खुश होईल का? will God be happy with us? जे फळ जे जी फांदी फळ देत नाही, देव काय म्हणतो? मी त्याला
कट करे. And the branch that doesn't give fruit, God says, I'll cut it आणि off. जी फांदी फळ देते And the branch that gives fruit, त्याला मी साफसूफ करेल की त्याने अधिक फळ द्यावं. so I'll clean it up so that it gives more fruit. काय काय लोकांची अवस्था अशी आहे प्रियानो, It's a condition of some people today. तो पाऊस त्यांच्या जमिनीवर तो पाऊस पडलेला आहे. And the rain has already fallen upon the land. सगळेजण या ठिकाणी वचन ऐकत आहात, Everyone is listening to the word of पण God. त्या वचनाप्रमाणे तो त्यात बदलच करत नाहीत. But they don't change themselves according to the word. स्वतःमध्ये कुठल्या प्रकारचा बदल नाही. There's no change in them. अजूनही दैहिकता आहे, It's still carnality. अजूनही भांडण आहे, Again quarrels. अजूनही लोभ आहे, Again greed. अजूनही चिंता काळजी आम्ही करतो, Again their worries. अजूनही आम्ही धावपळ करतो, व्यर्थ धावपळ करतो. Again they labor in vain. ज्याने तृप्तता मिळत नाही अशा गोष्टीसाठी आम्ही मागे लागतो. We go behind things which don't give satisfaction. मग आम्ही काय करतो? So what do we do? आम्ही काटेरी झाड देतो, We give आम्ही thorns. कुसळ देतो, We give briars. आणि देव म्हणतो हे सर्व कशा त्याचा उपयोग कशासाठी होणार आहे? जळण्यासाठी. And God says all of these things will be used to get burned. मग आम्ही सगळे वर्षानुवर्ष येतो. So years and years we come पण here. जर आपण स्वतःमध्ये बदल आत्मपरीक्षण But we करूया. have to introspect today. काय माझ्यामध्ये बदल दिसतोय का? Do I have a change in की me? प्रत्येक गोष्ट मी देवाच्या नियमाप्रमाणे चालून देवाच्या मार्गदर्शनामध्ये चालत आहे का? And do I walk in the word of God and the guidance of God? फार गोष्टी आहेत प्रिया. There are many things. पण बाय जमिनीच पहा या ठिकाणी But लिहिलेलं आहे. according to the word of तो God land, आपणावर, कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणाऱ्या, the earth which drinks the rain which comes upon it, आता आपल्यावर वचनाचा पाऊस वारंवार पडतोय. we are already getting rain of the word always. देवानं आमची लागवड केलेली आहे. God has cultivated us. बायबल सांगतं, Bible says, तुम्ही विपुल फळ द्यावं You give abundant आणि fruit. तुमचं फळ टिकावं, And your fruit shall ही last. देवाची इच्छा आहे. That is the will of God. आता तुम्ही विपुल फळ कसे देणार So आहात? how can you give abundant तर fruit? वचनाप्रमाणे चालल्यानं ते होणार By आहे. walking by the word of God विश्वासाचं मार्गदर्शन केल्यानंतर ते होणार and आहे. by walking by faith. नुसतंच मी ओला होतोय, Just I'm getting wet. काही उपयोग It's नाही. of no use. हालेलुया. Hallelujah. ओलेपणाचा परिणाम जोपर्यंत आत होत नाही And if the wetness doesn't feel inside, तोपर्यंत काहीही उपयोग नाही. it's of no use. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जमिनीमध्ये बी पेरलेला आहे And when you sow a seed in the ground आणि पाऊस पडलेला आहे, and the rain has fallen upon समजा it, पावसाचं ते पाणी किंवा सिंचन जे झालं जमिनीचं, तो ओलावा जर त्या बी पर्यंत पोचलाच नाही तर बी अंकुरित होईल का? so if the rain doesn't drip onto the seed, will the seed germinate? होईल का? Will it नाही happen? होणार. म्हणून आम्ही नुसतं ओलं होतोय, वरून ओलं होतोय प्रिया. So we are just getting wet on the outside. काय छान आज वचन सांगितलेलं It's a आहे. great word of God that फार we listened चांगला today. संदेश It आलेला. was very good. आणि मग लोकांना आपल्याला वाटतं की फार छान आहे. And people say it's very good. पण पुढं काय? But what further? हालेलुया. Hallelujah. एक बंधू आहेत. There's one brother. आणि मग ते कधी भेटले ना की कधी आले की त्यांचं एक त्या मीटिंगला गेलो होतो. And there was one brother, he said, I went to this meeting. काय भारी बोलतो. And he had was a great preacher. त्यांची भाषा आहे तशी, मग त्या भाषेत तुम्हाला सांगतो, लय भारी. And he was a great preacher. And he used to drink. देवाच्या वचनाप्रमाणे चालायचं नाही, Not walking by the word of God. काय नाही, फक्त सेवक बदलत राहायचं. Just go to different servants. 6 महिने ह्या सेवकाबरोबर असतील, 6 months with this servant, पुढच्या 6 महिने त्या सेवकाबरोबर 6 असतील. months with the other servant. मग एकदा त्यांचं ऐकून कानाची खाजी येली की दुसरा सेवक बघायचा. So after listening to him, go to other servant. मग माझ्यासारखी कोण भेटली की लय भारी. So if they meet someone like me, he'll say they are very good. हा लय भारी एक पिक्चर पण आला होता ना मराठीमध्ये. हा लय भारी. And he'll say they are very good हा मग असंच आहे, लय भारी. हा. and very good. तुम्ही असं काही म्हणू नका बरं का बाहेर, आमचे पाळक लय भारी बोलतात. And don't say, तुमचे पाळक बोलत नाही, देवाचा आत्मा बोलत असतो. हालेलुया. and not the pastor, but the Spirit बोलत of God असेल तर असं speaks. बोल की आमच्या पास्टरांच्या मधून देवाचा आत्मा आमच्याशी दर रविवारी बोलतो, हे योग्य वाक्य ठरेल. हालेलुया. And say that through our pastor, Spirit of God speaks to us every Sunday. उगाच मानवाला देवाची जागा देऊ नका किंवा त्या देवाबरोबर ठेवू नका. And do not keep any man in the same level as God. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून मी पाहतो जी भूमी आणि लागवड करणाऱ्यास उपयोगी अशी हिरवळ देते, उपजविते. And the land that gives useful herbs to Ma- the one who is cultivating it. मग आमच्यावर जर देवाच्या वचनाचा पाऊस पडत आहे, So if the word of God is raining upon us, मग आमची लागवड करणाऱ्या आमच्या देवाला मी काय दिलं पाहिजे? so the one who is cultivating us, our God, what should we give him? विपुल फळ You दिलं have to give him पाहिजे. abundant fruit. ते फळ टिकलं पाहिजे. The fruit should तुम्ही last. विपुल फळ You give दिल्यानं abundant fruit, देवाचं गौरव होतं. God is glorified.
म्हणून वचन तुमच्या हृदयामध्ये पडलेलं आहे. So word has fallen into your heart. तर तो ओलावा जो आहे The wetness of the ते word, अभिषेकाद्वारे तुम्हाला वचन आलेलं to the आहे. anointing of God the word, देवानं ते सिंचन तुमचं केलेलं आहे. God has irrigated you तुमचं there. हृदय ते सिंचित केलेलं आहे. A heart has been पण irrigated, आम्हीच आमचं हृदय दगडासारखं कठीण करून ठेवलेलं but आहे. we ourselves make our heart hard as stone. मग ते मांस ते आम्ही पाहतो आणि जमीन सुपीक करणं आमचं काम आहे. So it's our work to do to make the land fertile. बी पेरणारा पेरत गेला, So the sower has sown the काही seed. खडकावर पडलं, Some seed fell on the rock, पक्ष्यांनी ते काढून नेलं, घेऊन गेले and the ते. birds took it away. काही काटेरी झाडांमध्ये पडलं, Some fell in the thorns, त्या काटेरी झाडाने त्या बीचा आणि वाढ खुंटवली, and the thorns destroyed the seeds, तिथेही काही पीक आलं नाही. and there was no crop there. पण जे बी सुपीक जमिनीत पडलं But the seeds that fell onto the तिथं fertile ते land, रुजलं प्रियानो, and it went आणि inside, तिथं पीक आलं, and it grows there, 100 पट पीक आलं. and 100-fold crop. आमचं हृदय आम्ही दगडासारखे केलेलं आहे. Our heart we have hardened like stone. आमचं हृदय आम्ही जगातल्या चिंता, काळजा, संसाराची चिंता, त्याच्यामुळे आम्ही ते काटेरी झुडपासारखे केलेलं आहे प्रियानो. And our heart we have made like the worries of the world, like the thorns. आम्ही फक्त वरून ओले झाल्यासारखं दिसतो, We are people who have been wet on the outside. आतून काही ओलावा नाही. From inside there's no wetness. आतून ओला झालेला मनुष्य A person who has become wet from the त्याच्या inside कृतीतून सिद्ध होतो. proves through his acts. हालेलुया. Hallelujah. वरून ओला झालेला A माणूस person who is wet from the फक्त outside, येतील प्रेज द लॉर्ड पास्टर, he'll just say, praise the Lord, pastor. इतके झुकतील की आता वाटतं पायी ओढतात का काय पाहत. He'll bow down so much that he'll pull your feet. बोलताना तर देवाच्या शिवाय काय बोलणार नाही. They'll talk just about God. देवाने असं केलं, देवाने तसं केलं. God has done this and that. आता आम्हाला अनुभवाने हे सगळं लक्षात आलंय. But by experience we know this. हा फक्त वरला ओला माणूस आहे. And he is a person who is wet on the outside. कारण आतून ओला झालेला, सिंचित झालेला मनुष्य A person who is wet on the inside and तो बोलत irrigated. बसत नाही, He doesn't talk much. तो कृतीतून दाखवतो. Through the acts he'll आपली show. कृती तो कृतीतून ते He'll सिद्ध show his करतो. acts. आणि तिथं आम्ही पाहतो खरे आशीर्वाद आहे. And the true blessings lies there. मग बायबल आम्हाला The सांगतं Bible says, की जी भूमी काटे झाडे व कुसळे आणि देते, the land that bears thorns and briars, ती टाकाऊ शापित होण्याच्या लागास आलेली आहे. it is rejected and near to be cursed. कशी आलेली ती? How is it? टाकाऊ आणि शापित होण्याच्या लागास, म्हणजे त्या अवस्थेपर्यंत ती पोहोचलेली So आहे. it is rejected and near to be cursed. तिचा शेवट जळणे हा आहे. And its end is to get burnt. हालेलुया. Hallelujah. बायबल सांगतं की देव Bible. धार्मिकावर अधार्मिकावर पाऊस पाडत नाही, पाऊस पडला की सगळ्यांवर पडतो. So Bible says God rains on everyone, the righteous and unrighteous. आता या ठिकाणी चर्च मध्ये आपण सगळे बसलेलो So we're आहोत. sitting in the church today, आता हा पाऊस वचनात पाऊस सगळ्यांवर पडतोय. and the rain of the word of God is falling on everyone. हालेलुया. Hallelujah. पण आता कोण कशा रीतीनं तो स्वीकारतोय वचन, ते आपल्यामध्ये कसं लागू करून घेतोय ते फार महत्वाचं आहे. So one who accepts and the way he imbibes in himself is important. जे आतून बाहेरून ओले होतील, And those who are getting wet from the inside and outside, ते वचन त्यांच्या हृदयामध्ये पेरलेलं आहे, and the word is imbibed in the heart, ते अंकुरित होणार आहे. and it will germinate there. इथून बाहेर पडल्यानंतर लगेच जगाच्या गोष्टी करत बसणारे लोक, म्हणजे काय कशाची अवस्था आहे ती, कुठल्या लागास आलेली, अशी काटे व झाडे कुसळे उपजविती, ती टाकाऊ शापित होण्याच्या लागास आलेली आहे. So people who go out of here and then go after the things of the world immediately, they are people who are liable to get burned. आणि जळणे त्याच्याशिवाय त्याला काही दुसरा उपयोग नाही. And there is no other option but to get burned. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मग आता प्रियानो, So now, beloved, तुम्हाला जर प्रौढतेपर्यंत जायचं if to आहे, go to perfection, तुम्हाला हिरवळ द्यायची आहे, म्हणजे देवाला फलदायी तुम्हाला व्हायचं if you have to आहे. become fruitful or green for God, तुमच्यावर पाऊस पडलेला आहे, the rain falls upon you, आमच्या दोघांवर पडलेला आहे. rain has fallen upon us. आता आम्हाला हिरवळ द्यायची आहे, Now we have to give greenery to आम्हाला God. पीक द्यायचं आहे, We have to give the fruit. आम्हाला फळ द्यायचं We have to give him the आहे, fruit. आम्हाला फलदायी व्हायचं We आहे. have to be fruitful to Him. कुणाला फलदायी व्हायचं To whom? आहे? ज्याने लागवड केलेली आहे त्याला. The one who has cultivated us, हालेलुया. Hallelujah. आमची लागवड कोणी केली? आमच्या देवानं. who has cultivated us, it's a God. म्हणून प्रियानो, आम्हाला त्या आणि त्या अवस्थेपर्यंत जर पोहोचायचं So we have असेल, to, if we have to reach to that state, तर आम्हाला नियमांकडे लक्ष देणं फार गरजेचं it's आहे. important we have to pay attention to the ते rules. प्रत्येक नियम आमच्या रोमामध्ये आमच्या हृदपटावर कोरलेले जाणं आणि कोरले जाणं फार गरजेचं आहे. Every law has to be engraved on the heart. नाही तर काय होईल माहितीये का So प्रियानो, what will happen? ते जर पतित झाले तर So if they fall away, त्यास पश्चाताप होईल, असे नवीन करणे अशक्य आहे.
It's impossible to renew them again with repentance. हे त्यांचे पतन म्हणजे त्यांनी देवाच्या पुत्राला नव्याने वधस्तंभावर खेळणे व त्याचा उघड अपमान करणे असे आहे. It is like crucifying themselves, the Son of God again, and putting him to an open shame. जर तुम्ही आता रुची घेतलेली आहे, So if you have taken liking to it, येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची you घेतलेली have आहे, taken a liking to the देवा- power of the coming age, देवाच्या सुवचनांची रुची घेतलेली आहे, taken a liking to the word of तर God, आता तुम्हाला देवाच्या राज्याचे नियम पाळून त्या नियमाप्रमाणे मार्गक्रमण करायचं आहे. so now you have to follow the word of God and walk by it. जर तुम्ही तसं चालले नाही So if you don't walk by the word of तर God, जळणे याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. there is no other option other than getting burnt. म्हणून या आठवड्याचं जे वचन आहे, So the words of the week, इब्रिकराचं पत्र Hebrews 6 अध्याय 6, आणि 5 आणि 6 वचन 5 and 6. ते वाचा आणि मग आपण पुढे जाऊया. देवाच्या सुवचनाची आणि ज्यांनी देवाच्या सुवचनांची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची आणि येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले ते जर पतित झाले तर त्यास पश्चाताप होईल, तर त्यास पश्चाताप होईल, असे पुन्हा नवीन करणे अशक्य आहे. असे पुन्हा नवीन करणे अशक्य आहे. हे त्यांचे पतन म्हणजे हे त्यांचे पतन म्हणजे त्याने देवाच्या पुत्राला त्याने देवाच्या पुत्राला नव्याने वधस्तंभावर खिळणे नव्याने वधस्तंभाला खेळणे व त्याचा उघड अपमान करणे असे आहे. व त्याचा उघड अपमान करणे असे आहे. हालेलुया. म्हणून देवाच्या नावाची निंदा होईल असं वागू नका, असं वर्तन करू नका. And so do not behave like it you will mock the word of God and the kingdom of God. आता मागच्याच आम्ही पाहिलं So प्रिय, we saw last time आत्मिक अधिकाराचा संदेश and the message of the spiritual authority. मत्ते कृषी वर्तमान याचा 28वा अध्याय आणि त्याचं 18 वचन. ते 17 18 16 17 18 मागच्या वेळेस वाचलं तर वाचा पुन्हा तेच तसंच. इकडे 11 शिष्य इकडे 11 शिष्य गालीला जो पर्वत येशूने नेमिला होता गालीला जो पर्वत येशूने नेमला होता त्यावर गेले त्यावर गेले आणि त्यांनी त्याला पाहून नमन केले. आणि त्यांनी त्याला पाहून नमन केले. तरी कित्येका संशय वाटला. तरी कित्येका संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यास म्हणाला, तेव्हा येशू जवळ येऊन त्यास म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. सर्व अधिकार मला दिले आहे. हालेलुया. म्हणा, तेव्हा येशू जवळ येऊन त्यास म्हणाला, तेव्हा येशू जवळ येऊन त्यास म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. मला दिला आहे. आता ज्याला सर्व अधिकार दिलेला आहे, तो जर तुमच्या हृदयामध्ये आहे, तर तुम्ही आता कोणाच्या अधिकाराखाली आहात? येशूच्या. म्हणून जरा टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. कारण देव त्याच्या अधिकाराचा गैरवापर कधी करत नाही. जगातले अधिकारी आपल्या अधिकाराचा काय करतात? गैरवापर करतात. पण आमचा प्रभू जो आहे, जो खरा देव राजा, तो त्याच्या अधिकाराचा गैरवापर कधी करत नाही. म्हणून त्याच्या अधिकारामध्ये आम्ही कसे आहोत? सुरक्षित आहोत, आनंदित आहोत, चांगल्या स्थितीमध्ये आहोत. याचं सर्व गौरव आपल्या पित्याला. And our Lord Jesus never misuses authority. So in his authority we are safe, we are joyful, and all glory be to God for that. आता या ठिकाणी आम्ही 7व्या अध्यायाच्या 29 वचन मागच्या वाचलो, तर ते पुन्हा एकदा वाचा. And 7:29 we'll read again. कारण तो त्यांच्या शास्त्राप्रमाणे नव्हे, तर अधिकार संपन्न असल्यासारखे त्यास शिकवित होता. For he taught them not as one of according to the scribes, but as one having authority. आता हे शिकवणं काय आहे? So what is the teaching here? त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार I'll आहे. tell you today. आता हे जे संदेश आहे And the message here किंवा हे जे शिकवणं आहे, is teaching. ते येशूनं डोंगरावर जे प्रवचन केलं, ते म्हणजे देवाच्या राज्याचे नियम लोकांना समजावून सांगितले. And the sermon that was given on the mount, that means Jesus explained the rules of the heavenly kingdom. मग माझ्या मागे पुन्हा एकदा म्हणा, So say behind me. येशूने डोंगरावर प्रवचन करून आपल्या राज्याचे नियम लोकांना समजावून सांगितले. मत्ते 5व्या अध्यायापासून 7व्या अध्यायापर्यंत. मत्ते 5 अध्याय ते 7 अध्याय.
हा हालेलुया. मग आता जर तुम्हाला कोणी विचारलं की येशूचे आपल्या राज्याचे नियम कुठं सांगितले, तर लगेच सांगायचं मत्त्याच्या 5व्या अध्यायापासून 7व्या अध्यायापर्यंत सुरुवात कुठनं केली? डोंगरावरच्या प्रवचनामधून. हालेलुया. And where did Jesus tell the rules of the kingdom of heaven? You can say Matthew 5 to 7, and he started with the Sermon on the Mount. आता 2026 वर्ष चालू आहे. So we have 2026 going पण on. डोंगरावरच्या जो आणि प्रवचन आहे त्याचं सामर्थ्य थोडं सुद्धा कमी झालं नाही. The sermon that was given on the mount, the power hasn't reduced one bit. देवाची जी दास नारायण वामन टिळक And the servant of God, Narayan Vaman Tilak, एका ब्राह्मण परिवारातून ते प्रभूकडे आले. from Brahmin family, came to Christ, त्यांना एका मिशनरी आणि संस्कृत मधला नवा करार दिला and a missionary gave him the New Testament in Sanskrit. आणि त्यांनी तो वाचायला सुरुवात केली. He started reading it. मत्त्याच्या 5व्या अध्यायापर्यंत आले Came to Matthew 5. आणि डोंगरावरच्या प्रवचनाचा वाचायला सुरुवात केल्याबरोबर देवाच्या आत्म्याने त्यांचा ताबा And घेतला. we started reading the Sermon on the Mount, and the Spirit of God took hold of him. बुद्धिजीवी माणसाला And a person who is full of आता brains, तोपर्यंत त्यांना पवित्र आत्मा काय येशूचं रक्त काय माहित नव्हतं. he didn't know what is Holy Spirit or the blood of Christ. पण बुद्धिजीवी माणसाला A person who is wise, डोंगरावरचं प्रवचन वाचायला सुरुवात केल्या केल्या त्यांचे लगेच ज्ञानचक्षु खुले होता. and he became vigilant and wise when he started reading Sermon on the Mount. याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. There's something different here. इतर धर्मग्रंथांपेक्षा याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. And scriptures of the other religion, this is different. येशू हे जे काही सांगत आहे त्याच्यामध्ये अतिशय आणि गुण आणि अतिशय आणि महत्वाच्या गोष्टी तो बोलत आहे. What Jesus is telling us, it is mysterious and मग important. बुद्धिजीवी माणसाचे मग चक्र चालू होतात. And the person who is wise starts thinking आतून likewise. वाचत की नक्की काय आहे. And what is this आणि exactly? येशूची ओळख त्यांना त्या प्रवचनामधूनच झाली. And through that sermon, he came to know about आणि Jesus. त्याने आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये And he सोपवलं. gave his life to Christ. डोंगरावरचं प्रवचन Sermon on the Mount. समजदास अवघड आहे. It's difficult to पण understand. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्यानं भरतो, पवित्र आत्मा आम्हाला ते बरोबर समजून And when सांगतो. a common person like us gets filled with the Holy Spirit explains to us. मग आता आपण या गोष्टी अनेक वेळा ऐकल्यात, पण आज पुन्हा त्या गोष्टीचे रिव्हिजन करणार आहोत. And we have heard about it a lot of time, but we'll revise it मत्ते again. कृषी वर्तमान याचा 5वा अध्याय. Matthew 5. आता फक्त आपण वाचणार आहोत. मध्ये मध्ये थोडंफार काही मला वाटलं की थोडं बोला तर मी स्पष्टीकरण देणार आहे. Let's just read it and explain you in a bit. पण सगळं वाचन आपण घेणार आहोत. हळूवार वाचा, प्रत्येकाच्या आणि कानापर्यंत ते शब्द जातील असं वाचा. वाचा डोंगरावरचं प्रवचन. तेव्हा लोकसमुदायास पाहून तेव्हा लोक समुदायास पाहून तो डोंगरावर गेला तो डोंगरावर गेला. व खाली बसल्यावर हो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो तोंड उघडून आता या ठिकाणातून आपण थोडस वेगळं करा. प्रत्येकाने आपलं बायबल उघडा. काढला मत्त्याचा शुभवर्तमानाचा 5वा अध्याय. सगळ्या बायबल आहे का? सगळं कोणी कोणी आणलं नाही? हातवर करा ज्यांनी आणलं नाही. आणले सगळ्यांनी? बर. आता माझ्या मागे म्हणायचं आहे डोंगरावरले प्रवचन. धन्यवाद. आता दुसरं वचन, 3ऱ्या वचनापासून आम्ही वाचणार आहोत. त्याच्या मागे माझ्या मागे म्हणायचे जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करितात ते धन्य, कारण त्या सांत्वन प्राप्त होईल. जे सौम्य ते धन्य, कारण त्यास पृथ्वीचे वतन मिळेल. जे धार्मिकतेचे भुकेले व तहानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, त्याचवर दया करण्यात येईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्या देवाचे पुत्र म्हणतील. आता पहा काय आहेत. And see here. इंग्लिश मध्ये. Blessed are the poor in spirit, for theirs is the kingdom of heaven. Blessed are those who mourn, for they shall be comforted. Blessed are the meek, for they shall inherit the earth. Blessed are those who hunger and thirst for righteousness. Blessed, for they shall be filled. Blessed are the merciful, for they shall obtain mercy. Blessed are the pure in heart, for they shall see God. Blessed are the peacemakers, for they shall be called sons of God. And blessed are those who are persecuted for righteousness' sake,
for theirs is the kingdom of heaven. पण या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं And the Holy Scripture जे says, आत्म्याने दीन ते धन्य, blessed are the poor in spirit, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे for आहे. theirs is the kingdom of heaven. आता पहा, I see here. आम्ही पाहतो आत्म्याने दीन असणं म्हणजे नक्की काय So आहे. what is poor in spirit? प्रभू समोर आम्ही नेहमी नम्र You असावं. have to be humble before God always. पहा, एक जण आणि प्रार्थना स्थळामध्ये येशू उभा असताना And while Jesus Christ was at the prayer place, त्याने पाहिलं लोक कसे प्रार्थना करतात. he saw how they're praying. एक जण आला, One person came छाती केली मोठी, and he had a big वरती chest. पाहिलं He saw above. आणि म्हटलं की मी आठवड्यातून उपवास करतो, He said, I fast in the week. मी दान धर्म करतो, I give alms. मी हे करतो, I do this. मी ते करतो. I do that. त्याला वाटलं आता मी फार धार्मिक, मी सगळं काय बोललेलो आहे. And he said, I do everything and then I'm very righteous. पण जो आत्म्याने दीन आहे Who is poor in तो spirit? देवाच्याकडे पाहिला सुद्धा तो धजवत नव्हता. And he couldn't look at God. तो खाली मान घालून देवाला तो बोलत होता. And he looked below and said to तो God, स्वतःची कबुली देत होता. and he was confessing तो himself. प्रभूला शरण गेला He होता. surrendered to God. बायबल The सांगतं Bible says, तो दीन जो आत्म्यामध्ये आहे, त्याची प्रार्थना देवाने ऐकली. the one who is poor in spirit, God heard his आणि prayer. जे स्वतःच्या तोंडाने स्वतःला धार्मिक म्हणून घेत होता, And people who are saying they are righteous by their own mouths, त्याची प्रार्थना निश्चितच देवाने ऐकली नाही. and surely God didn't heed his या prayer. ठिकाणी बायबल मला The सांगतं Bible says, जे आत्म्याने दीन ते धन्य आहे, people are poor in spirit कारण स्वर्गाचं राज्य त्यांना आहे. because they have the kingdom of heaven. आधी नम्रता, मग मान्यता. First humility and then acceptance. म्हणून 2 आठवड्यापासून मी तुम्हाला सांगते की जेव्हा मी म्हणेल की प्रभू येशूची कृपा तुमच्या आत्म्यावर असू द्यात, तेव्हाच तुम्ही मोठ्याने म्हणा आमेन. So when I say that, may the grace of Lord Jesus be upon you, you have to say amen. कारण तुम्ही आत्म्यानं दीन होणं फार गरजेचं So आहे. you have to become poor in your spirit. देवाला जा विचारू नका, Do not ask God the reasons. देवाची परीक्षा बघू नका. Do not test God. ज्या काही परिस्थितीमध्ये असेल देवाला धन्यवाद द्या, Whatever situation you are, give thanks to कारण God. देवाला आमच्यापेक्षा देवाला सगळं कळतं. Because God knows everything better than us. आम्हाला घडवणारा तो देव He's आहे, the one who created us. आमची प्रकृती जाणणारा तो He knows देव our आहे. nature. म्हणून मला सगळ्यात जास्त जर कोण ओळखत असेल So if someone knows me very well, तो माझा देव ओळखतो. only God knows me. म्हणून आम्ही देवाजवळ जाताना So when we go to God, नेहमी आत्म्यानं दीन असावं, we have to be poor in spirit आम्ही नम्र असावं. and we have to be काही humble. काही लोक देवाला जा विचारतात, People ask reasons to "का God. एवढं करतो तेवढं करतो तरी माझंच असं का?" Why I do this and that and why these things त्याला happen to आत्म्याने me? दीन म्हणता येत नाही. They are not poor in spirit. तुम्ही चर्चला जाता, You go to church, रेग्युलर चर्चला Regularly. जाता, सगळं करता, Do everything. दान धर्म करता, Do the offering. दशमांश Do देता, your tithes. प्रभूच्या इच्छेप्रमाणे वर्तन walk करता, by the will of God. तरी काही गोष्टी तुम्हाला मिळाल्या Some नसतील. things you don't get. नम्र अंतकरणानं प्रभूला सामोरं With a जा. humble heart, go to God. प्रभूला एकच म्हणा, Say to God, प्रभू तुला सर्व काही कळतं Lord, you know everything, आणि तू माझ्यासाठी नेहमी चांगला आहे. and you're good for me, मी तुला शरण येतो. and I surrender myself to you. तुमच्या त्या परिस्थितीबद्दल आत्म्यानं दीन होऊन प्रभूला धन्यवाद देत हेच म्हणा, परमेश्वर चांगला आहे, त्याची दया असताना. And become poor in spirit for your situation and give thanks to Him. Say, God is good, His mercy endures त्याचा forever. परिणाम तुमच्या जीवनामध्ये काय होणार? What the result of that would जे be in your life? आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. Those who are poor in spirit, they are blessed because the kingdom of heaven belongs to them. पुढे बायबल मला सांगतात, For the Bible says, जे शोक करतात and those who mourn, ते धन्य, they are blessed, त्या सांत्वन प्राप्त for होईल. they shall be comforted. आता शोक कसला करायचा आहे? So what do you have to mourn for? मला जे पाहिजे ते मला देवाने दिलं नाही म्हणून मी शोक करणं देवाला आवडेल का? God didn't give me what I want, and that's why I mourn. येशू आणि वधस्तंभ घेऊन चालला होता, त्या स्त्रिया आणि रडत त्याच्या मागे चालल्या होत्या. And Jesus was taking the cross, and the women were crying behind Him. येशू त्यांना म्हणतो माझ्यासाठी रडू नका, Jesus says, don't cry for me. आपल्या मुलाबाळांसाठी Cry रडा. for your children. माझ्यासाठी शोक करू नका. Do not mourn for me. तुमच्या मुलाबाळासाठी शोक Cry करा. for your children. म्हणजे आपल्या पापाबद्दल शोक करा, So cry for your sins. आपल्या चुकीच्या वर्तनाबद्दल शोक करा. Cry for your wrong behaviors. भक्ताने अनुतप्त हृदयाने देवाला शरण या. Contrite and repentful heart, मग surrender to शोक Him. करणारे ते धन्य आहे. So people who mourn shall be आणि comforted. त्यांना सांत्वन मिळेल. They are blessed and shall be comforted. हालेलुया. दाविदाने पाप केलं प्रिया. David sinned. आणि मग तो शोक करताना पश्चाताप करताना म्हणतो, While he was mourning and repenting, मातेनं गर्भधारणा केल्यापासूनच मी पापी I am आहे. a sinner when my mother conceived. व्यभिचाराचं पाप त्याने केलं, And he committed adultery. पण त्याने शोक केला, But he mourned. त्याने पश्चाताप केला. He repented. देवानं त्याचं सांत्वन केलं. God comforted him. म्हणून जे शोक करतात ते धन्य. Those who mourn, they are blessed. शोक तुमच्या पापाबद्दल करा. Mourn for your sins. तुमच्या केलेल्या पापाचं तुम्हाला वाईट वाटू द्या. You should feel bad about the मी sins you've done. देवाच्या विरोधात हे वागलेलं I आहे. have gone against मी God and देवाच्या did this. विरोधात मी पाप I केलेलं have sinned आहे. against
please God. देवा मी पश्चातापी अंतःकरणाने तुला शरण With a येतो. repentful heart, I surrender to जे you. शोक करतात ते धन्य, Those who mourn are त्या blessed. सांत्वन प्राप्त They shall होईल. be comforted. लोक शोक वेगळ्याच अर्थाने And करतात. people mourn for the wrong reason. सगळं काय व्यवस्थित चाललेलं आहे. Everything is good, पण अति मोह but they have more greed मग त्याच्याविषयीचा शोक करायचा. and they mourn about it. देवा मला अजून पाहिजे. God, I want more. हालेलुया. कारण तू म्हणतोस की मागणी आणि कल्पनेपेक्षा अधिक देणारा तू देव आहे. You say you're going to give me more than my thoughts. देव म्हटलं की मी तुला एवढं देऊन तू एवढा फुगलायस, आता मागणी आणि कल्पनेपेक्षा जर तुला जास्त दिलं तर तू अजून काय करशील? So if I give you so much and you have so much pride, then what will you do when I give you more than you think of? म्हणजे जशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कसं राहा, आनंदी राहा. So be happy in whatever situation you are in सर्वदा प्रभू मध्ये आनंद करा. and rejoice in the Lord always. पुन्हाही सांगतो आनंद करा. Again I say माझा rejoice. पगार फक्त 15,000 रुपये आहे. My salary is 50,000 only. प्रभूला धन्यवाद. All thanks be to माझा God. पगार 1,00,000 रुपये आहे. My salary is 1 lakh. प्रभूला धन्यवाद. All thanks be to God. माझा 50,000 आहे. My salary is प्रभूला 50,000. धन्यवाद. All thanks be to God. 15,000 कमवणारा, 15,000 earner, 50,000 कमवणारा, 50,000 earner, 1,00,000 कमवणारा, 1 lakh earner. त्या प्रत्येक विश्वासाला उत्तम पदार्थाने तृप्त करणं हे देवाचं आहे. and God gives great delicacies and fulfills all of them. हालेलुया. Hallelujah. देव असं म्हणतो का मी श्रीमंताला उत्तम पदार्थाने तृप्त करेल? Does God shall fill only the rich with great delicacies? जो प्रभूचं भय धरतो, Who fears the Lord, जो शुद्ध मार्गाने चालतो, who walks by holy जो way, प्रभूच्या मागे चालतो, who walks behind the त्याचा Lord. पगार किती आहे त्याच्याशी काय घेणे It देणे doesn't matter what the salary तो is. 100% तृप्त होणार आहे. 100% you are fulfilled. उत्तम पदार्थाने तृप्त होणार आहे. Fulfilled by the great कारण delicacies. तुमचा मेन पास स्वतः प्रभू येशू ख्रिस्त Because the आहे. shepherd is himself, Lord Jesus Christ. हालेलुया. Hallelujah. जे शोक करतात ते धन्य, त्या सांत्वन प्राप्त होईल. For those who mourn, they shall be comforted. जे सौम्य But those who are meek, ते धन्य, they are blessed. कारण त्यास पृथ्वीचे वतन मिळेल. For they shall inherit the earth. हालेलुया. Hallelujah. आता आम्ही म्हणतो सौम्य ते धन्य पृथ्वीचं वतन मिळेल. Blessed are the meek, for they shall inherit the earth. आता पृथ्वीचं वतन म्हणजे काय? So what is the inheritance of the earth? स्वतःचं घर, दार, शेती, वाडी, Your own house, your own farm. धार्मिक घरे बांधतील And the righteous shall build houses. आणि मग ते द्राक्षीचे मळे लावतील. And they'll plant vineyards. मग ते त्यांचा उपज ते घातील. And they'll get the fruit from it. त्याचा उपभोग ते घेतील. And they'll enjoy it. किती चांगलं आहे. It's very good. पण त्याच्या अगोदरची आठ तुम्ही बघत But the नाही. condition before that, जे सौम्य ते धन्य. blessed are the meek. म्हणजे तुम्ही हृदयाने कसं पाहिजे? सौम्य So पाहिजे. from your heart, you have to be meek. भांडखोर असता कामा नये. You shouldn't be a quarrelsome तुम्ही person. सौम्य असणं You गरजेचं should आहे. be meek. कारण जे सौम्य आहे त्यांना पृथ्वीचं वतन मिळेल. Because those who are meek, only they shall inherit the earth. आणि प्रॉपर्टीसाठी भांडाभांडी करणारे, भावामध्ये द्वेष निर्माण करणाऱ्यांना कधी पृथ्वीचं वतन मिळेल का? And will the brothers who quarrel over their property, will they ever inherit the earth? हा, मग तुझा शर्ट घेतला त्याला बंडी दे, बायबल मला सांगतो. So one who has taken your robe, give him a scarf as well. कोण घेत असेल हिसकावून तर घेऊ द्यायचं. If someone is taking it, let him go. जेवढं तुझ्याकडनं तो घेईल हिसकावून, So whatever is taking from आणि तू you, वचनाप्रमाणे ते म्हणतील जा घेऊन जातो. according to the word, let them go. जे काही हिसकावून घेतलेलं आहे, Whatever is taking from you, तू मनानं सौम्य आहेस, you are meek by your heart. देव जेवढं गमवलं तेवढं तुला देणार, त्यापेक्षा जास्त देणार. Whatever you have lost, God will give it to you. आणि ज्यानं हिसकावून नेलेलं आहे And who has taken it ते away, आई सुद्धा देव त्याच्याकडनं काढून घेणार. God will take them away. हे देवाचं, पण ते आम्हाला लक्षात येणं गरजेचं. We should understand this. हा, कुठलं काय देव बिव काय नाही बा, त्यांनी माझं हिसकावून घेतलं, पहिलं मला दे, मग त्याला कोर्टामध्ये जाऊ. So he's taken it away from me, I'll go in court for it. आणि करायच्या लोकांना पत्र लिहिताना देव त्यांना देवाचा दास त्यांना तुमची भांडणं कोर्टात गेलेली आहे. In Corinthians, the Son of God says, your quarrel has gone into the courts. मग कोर्टात भांडणं गेली म्हणून ते काय देव त्यांनी काय आनंद केला का? So have they rejoiced if they have gone into courts? चुकीचं करताय. They are doing the wrong things. तुमचा न्यायाधीश स्वर्गामध्ये आहे. Your judge is in आणि heaven. तुम्ही दात कुणाला मागायला जाताय? जगातल्या न्यायाधीशाकडे. And you are going to ask it to the judge of the world. आता मगाशी आपण वाचला सांगितलं आपल्या देशाविषयी. And I told you about the country. कुठेतरी न्याय मिळतो का योग्य? Are you getting judgment anywhere? मिळतोय का? Are you getting it? नाही मिळत. Nowhere. मला एक वकील भेटले होते. I met a lawyer. ते म्हटले सर काय माहितीये का कोर्टामध्ये न्याय मिळत नाही. And you don't get good judgment in the जे courts. जे मिळेल त्याला न्याय म्हणायचा असतो.
And whatever you get, you have to say it is fair. हा न्याय मिळत नाही, पण जे मिळेल त्याला न्याय म्हणायचं, असं कोण म्हटलं? एक वकील म्हणतो प्रिया. So whatever you get, you have to say it is good, and it is said by a lawyer. पण आमचा देव जो उच्च सर्वोच्च न्यायाधीश आहे, ज्याच्या खांद्यावर सत्ता आहे, स्वर्गातले पृथ्वीवरचे सर्व अधिकार आहे, आणि तो त्याचा न्याय कधीही विपरीत करत नाही. And Lord, who is the greatest judge, he never judges in the wrong way. म्हणून जे सौम्य So those who are meek, ते धन्य आहे. they are blessed. आमचा देव कसा आहे हो? सौम्य आहे. Our God is very meek. हालेलुया, हालेलुया. Hallelujah. त्याचा क्रोध कायम टिकतो का? Does his anger last forever? नाही, पण त्याची दया मात्र युगानुयुग टिकणार आहे. But his mercy lasts forever. हालेलुया. म्हणून तो सौम्य आहे. So he is gentle. आणि तो ख्रिस्त जर माझ्यामध्ये आहे, If that Christ is in me, आम्ही लोकांना शिवीगाळ करत बसलो, and if we abuse मी people, मारामाऱ्या करत बसलो, if we go and hit people, तर पृथ्वीचं वतन मला मिळेल का? will I get the inheritance of the earth? हा, मिळेल का? नाही मिळेल. Will I get that? पण तुम्ही सौम्य जर असाल, But if you are meek, देव ख्रिस्ताप्रमाणे तुम्ही असाल, if you are like Christ, ईश्वरी स्वभावाचं विभागी तुम्ही if you असाल, have part of his nature, पवित्र शास्त्र आम्हाला the सांगतं, Bible says अशी जी चित्तवृत्ती the nature of Christ, ख्रिस्ताच्या ठाई आहे, which is in him, ती आपल्या अंगी ल्या. you have to get it inside you. हा, कसली चित्तवृत्ती? Which nature? तो मनाने सौम्य होता किंवा आहे. He is gentle in his heart. हालेलुया. म्हणून तो कसा आला? गाढवीच्या शिंगरावर बसून आला. That is why he came sitting on a lowly colt. आमेन. Amen. म्हणून बायबल आम्हाला सांगतं, The Bible tells तुम्हाला us, पृथ्वीचं वतन भोगायचं आहे का? if you want to ते inherit the तुम्हाला earth, हवंय का? if you want that, देवाला मागत बसू नका. don't ask him. ते एकच सांगायचं, एकच पाळा नियम, जे सौम्य ते धन्य आहे. So just follow one rule. Those who are blessed, those who are meek, they are blessed. म्हणून कठीण अंतःकरणाची होऊ नका. So do not become of a hard heart. सौम्य राहा. Be meek. ख्रिस्ताचा स्वभाव तुमच्यामध्ये येऊ द्या. Let the nature of Christ come into you. ईश्वरी स्वभावाचं विभागी तुम्ही व्हा. But take a part of his मग nature, तुम्हाला पृथ्वीचं वतन मिळणार. and then you will get the inheritance of the earth. म्हणून मी कधी कुणाच्या घरासाठी प्रार्थना करत नाही. So I never pray for any house for anyone. तुम्हाला घर कायम कसं मिळेल त्याच्यासाठी मी तुम्हाला मार्ग सांगेल. I'll tell you the way how you can get your own तो house. नियम मी तुम्हाला I'll सांगेल. tell you the rule, आणि त्याप्रमाणे तुम्हाला चालायचं and आहे. you have to walk by that मग path, तुम्हाला घर झोपे सुद्धा देव द्यायला and तयार. God will give it to you in your sleep as well. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. तुम्ही कसं वागता मला माहित नाही. I don't know how you behave. बाहेर कसं वागता मला माहित I don't know how you behave outside. कामाच्या ठिकाणी कसं वागता मला At माहित your नाही. workplace, how you आणि behave. माझ्याकडे तुम्ही आला. You come to me, पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, मला चांगलं घर Pastor, पाहिजे. pray for me. I need a new house. मी काय पहिल्यांदा विचारणार? And what will I ask? बायबल असं सांगते, जे सौम्य ते धन्य ते पृथ्वीचं वतन पावतील. Bible says those who are meek, they are blessed because they shall inherit the earth. हा ईश्वरी स्वभाव आहे का तुमच्याकडं? Do you have this divine nature in you? मग काय उत्तर देणार? What will you answer? हालेलुया. Hallelujah. पुन्हा एकदा सांगतो, Again I say, तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. He provides for the beloved in their sleep. आशीर्वाद कसे मिळवायचे त्यांचे मार्ग मी तुम्हाला सांगेल. How you can get your blessings, I can tell you the way. त्याचा नियम मी तुम्हाला I can सांगेल. tell you the rules. त्याचं पालन करायचे आणि तुम्ही आशीर्वाद मिळवायचे आहे. You have to follow them and attain your blessings. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. म्हणून जे सौम्य ते धन्य, So those who are meek, they shall be blessed, कारण त्याच पृथ्वीचे वतन but मिळेल. they shall inherit the earth. जे धार्मिकतेचे भुकेले व ताणले ते धन्य, Blessed are those who are hunger and thirst for righteousness, कारण ते तृप्त होतील. for they shall be filled. हा, मग तुम्हाला शारीरिक अन्नाने तृप्तता हवी आहे, So if you want satisfaction through the physical food, तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे? first thing what you have to do, धार्मिकतेची भूक आणि तहान तुम्हाला लागणं गरजेचं you should be thirsty and hungry for तरुण righteousness. सिंहासी वाण पडते, And even a young like hunger, त्याची उपासमार होते, and he shall hunger for पण food. परमेश्वराचं भय धरून राहण्यास कुठल्या चांगल्या गोष्टीचं उणं कधी पडत नाही. But those who fear the Lord shall not lack any good thing. म्हणून बायबल आम्हाला The सांगतं, Bible says, तुमची तहान कुठली असली पाहिजे? so what shall your thirst be for? आध्यात्मिक तहान असली पाहिजे, For righteousness धार्मिकतेची तहान असली पाहिजे, and for uprightness. धार्मिकतेची भूक असली You पाहिजे, have to hunger for righteousness. वचनाविषयी ओढ असली You पाहिजे, have to long for the word, ख्रिस्ताला प्राप्त करण्याच्या आणि करण्याविषयीची ओढ असली पाहिजे. and you have to have a pull to attain Christ. ती जर भूक तुमच्यामध्ये If आहे, you have that hunger, ख्रिस्ताला प्राप्त करून घेण्याची भूक if तुमच्यामध्ये you have आहे, that hunger to attain Christ, ख्रिस्ताला प्राप्त करून घेण्याची तहान तुमच्यामध्ये if you आहे, have thirst for attaining Christ, तर तुम्ही धन्य आहात. you are blessed. तुम्ही काय होणार आहात? What will happen there? तृप्त You will होणार. be filled. हालेलुया, Hallelujah.
हालेलुया. Hallelujah. तृप्तता हवी आहे का? If you want fulfillment, पहिल्यांदा देवाचं वचन जे खरं आमच्यासाठी अन्न आहे त्याच्याविषयी भूक तुमची वाढू द्या प्रिय. and first thing, the word of God that is food for you, let your hunger increase for it. कारण बायबल आम्हाला The सांगतं Bible की says, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे so man shall not live by bread तर alone, परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनानं तो वाचेल. but by every word that comes up from the mouth of God. म्हणून लक्षात ठेवा प्रियानो, So remember, पहिली beloved, माझी भूक कुठली असावी? first my hunger should be धार्मिकतेची. for righteousness. पहिली माझी तहान कुठली असावी? What shall my first thirst be? धार्मिकतेची. For righteousness. स्तोत्रकर्त्याची अवस्था काय आहे? What was condition तो of the म्हणतो, psalmist? हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलबते Like a deer pants for the stream of तसा water, हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलबतो. so Lord, my soul longs for तो you. स्तोत्रकर्ता म्हणतो, So the psalmist says, पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यासारखा, and पहाटेची वाट पाहणार, uh, सकाळची पहाट like a one who waits for the twilight, वाट पाहणार पहारेकर नाही का, सिक्युरिटी गार्ड हा. रात्रीचा असतो like तो. the security who waits for the twilight, तो येतो रात्री 10-11 येतो ड्युटीवर. and he comes to work at night around 11. मग खुर्चीत कधी कधी झोपतो. He sleeps in his chair sometimes, तुम्ही ऑब्झर्व करावा, and you observe, तो एकदम असा जागा होतो. and he just gets up suddenly, पहिल्यांदा घड्याळ बघतो. checks the watch, अरे अजून पहाट व्हायची, म्हणजे अजून सुट्टी व्हायला वेळ आहे अजून. and there's still time for me to go home. कधीतरी जाऊन बघा एखाद्या, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला रात्रभर सिक्युरिटी गार्डच्या केबिन मध्ये जाऊन बसायला But for that you have to wait all night with the security guard. हालेलुया. Hallelujah. तेव्हा ज्यांना नाईट शिफ्ट केलेली त्यांना ही माहिती असेल. Those who have night shift, they know this. हा. कधी एक त्याची सकाळ होती. And when will it be morning? आणि स्तोत्र करता म्हणतो मी कशी वाट पाहतो देवा तुझी. And the psalmist says, how I wait for you, Lord. पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यासारखा, And like the security guard who waits म्हणजे for the morning. पूर्ण व्याकुळ होऊन तळमळतेने तू ती वाट पाहतोय. And desperately he's waiting for the morning. प्रभूची वाट पाहतोय Waiting तो. for God. आणि तशी अवस्था आमची व्हायला And पाहिजे. our state should be such. ती भूक तहान माझ्यामध्ये ज्या होईल, When I have that hunger and thirst, देव तुम्हाला आशीर्वादित करेल. God will bless you. बायबल सांगतं Bible says, देव त्यांना तृप्त करेल. God will fulfill him. जे धार्मिकतेचे भुकेले तहानेले ते धन्य, कारण ते तृप्त होते. Blessed are those who hunger and thirst for righteousness, for they shall be filled. तृप्ततेचा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे का? So, do you want to experience fulfillment? तर देवाजवळ प्रार्थना कर, देवा माझी आध्यात्मिक भूक वाढू देत. So, pray to God, God increase my spiritual hunger. तुझ्याविषयीची भूक माझी वाढू दे. Let my hunger for you increase. तुझ्याविषयीची तहान माझी Let वाढू my दे. thirst for you increase. त्यासाठी झटा प्रियानो. Just try hard for it. पहाटे उठा. Get up early in the morning. प्रार्थना करा. Pray for him. देवाचे वचन वाचा. Read the word of God. वचनाप्रमाणे सेवा करा. Walk by the word. देवासाठी जगा. And live for God. नेहमी प्रभूसाठी आसोसलेले राहा. And be desperate for God always. देवाच्या दर्शनाविषयी सदा उत्सुक राहा. Always be eager to seek him. पा देव तुम्हाला तृप्त And करणार. God will fill you always. हालेलुया. Hallelujah. पृथ्वीचं वतन देऊन तृप्त करणार He'll आहे. give you the inheritance of the earth. उत्तम पदार्थांनी तृप्त Fill करणार you आहे. with great देव delicacies. स्वतः त्याचं दर्शन तुम्हाला देऊन तुम्हाला तृप्त करणार God आहे. himself will appear to you and fill you. देव तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये नेऊन तुम्हाला तो तृप्ततेचा आणि अधिक अनुभव देणार God आहे. will take you into his own kingdom and fulfill you there. म्हणून त्यासाठी डोंगरावरचं प्रवचन आम्हाला आत्मसात करणं किंवा ते पूर्ण समजून घेणं फार गरजेचं That आहे. is why we have to understand and imbibe the Sermon on the Mount. पुढे fully. बायबल आम्हाला सांगतं, Further, the Bible says, जे दयाळू ते धन्य. 6वं वचन, किती 7वं वचन. blessed are the merciful, त्याचवर दया करण्यात येईल. for they shall obtain mercy. हालेलुया. Hallelujah. दयाळू आम्ही व्हावं. We have to be merciful. जो दिनांची चिंता वाहतो And whoever takes तो care of the poor तो धन्य आहे. is blessed. संकट समी देव त्याला त्याचं At the संरक्षण. time of trouble, Lord protects him. दया आम्ही करावी प्रिया. We have to be merciful. तो आपल्या शत्रूवर आम्ही प्रेम करावं. We have to love our enemies. उघडा दिसेल तर त्याला वस्त्र द्या. And whoever is out clothes, you have to give him clothes. भुकेला असेल तर त्याला अन्न तुम्ही द्या. And whoever is hungry, you have to give him food. दया करा. Have mercy upon तुमच्या him. बंधू जर तुमच्याकडे काही मागणी करत If असेल your brother is asking something to you, आणि तुम्ही त्याची मागणी पूर्ण करण्यात तुमच्यामध्ये ती क्षमता असेल if you are capable to fulfill his तर त्याला request, तोंड फिरवू नका. so do not turn away from तुमच्या him. क्षमतेप्रमाणे त्याला तुम्ही द्या, ते करा प्रिया. According to your potential, give it to him. कारण बायबल सांगते जे दयाळू ते धन्य, कारण त्याचवर दया करण्यात Because येईल. Bible says, blessed are the merciful, for they shall obtain mercy. तुम्ही जर असं दया वृत्तीने वागलात, And if you are merciful towards others, दिनांची चिंता तुम्ही कराल, and if you are worried for the poor, विधवांचा कैवार तुम्ही घ्याल, and if you ask the widows, तुम्ही त्या प्रियानो तुम्ही आणि तुमच्यावर देव दया करेल. God will be merciful towards you. आणि देवाची दया कशी आहे प्रिया? And how is the mercy of God? तो आमच्यावर दया करतो. And He has mercy upon त्याची us. दया सनातन आहे. His mercy is everlasting. तो चांगला He आहे. is good. तुम्ही दया करा. You
have mercy, तुम्ही पापांची क्षमा करा, you forgive their sins, तुमच्या पापांची क्षमा your होईल. sins will be forgiven to तुम्ही you. इतरांवर दया करा, You have mercy upon others, देव तुमच्यावर दया करा. God will have mercy upon you. हालेलुया. Hallelujah. हे देवाचं सूत्र आहे. And that is the formula of आणि God. सूत्र पाठ केले की सगळं काय सुटसुटीत असतं. And once you by heart the formula, everything is good. एकदा का फॉर्म्युला तुम्हाला समजला, Once you understand the formula, चट 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 प्रॉब्लेम you, सोडतं. you can solve the problems very easily. किती अवघड गणित असू दे, Whatever difficult the problems may तुम्हाला be, फॉर्म्युला सूत्र माहिती पाहिजे. you need to understand the problems. सूत्र माहिती असली की काही घाबरू नका. Once you know the formulas, everything is easy. म्हणून देवापासूनचे आशीर्वाद मिळवण्याची सूत्र मी तुम्हाला So सांगतो. I'm telling you the formulas to get the blessings from God. नियम तुम्हाला सांगतो. Telling you the rules for हो, that. तुम्हावर देवाने दया करावी असं तुम्हाला वाटतं, If you feel God should have mercy upon you, तुम्ही दया करा. you should give your mercy. दिनांवर दया करा, Have mercy upon the poor, गरिबांवर दया करा, mercy upon the widows, मूठ उघडा. and open up your hands. हालेलुया. Hallelujah. म्हणजे काय What होईल, will happen? तुमच्यावर दया करण्यात So येईल. you shall obtain mercy. मग तुमच्यावर दया कोण करणार आहे? Who will have mercy upon you? तुमचा देव. Your God. हालेलुया. Hallelujah. त्याच्या दयेमध्ये कुठल्या प्रकारची भेळ मिसळ नाही. And there is no mixing in His mercy. मग तुम्ही दया करताना सुद्धा कशी करा प्रियानो? So how should your mercy be? पूर्ण ख्रिस्ताच्या अंतःकरणानं करा. Give it with all the heart of Christ. असं विचार करा, And think like this. आज जर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः इथं असता तर त्याच्यावर त्यांनी कशी दया केली If असती? God Himself, Jesus Christ, would have been here, how would have been मग- had mercy upon others? ख्रिस्ताचा प्रतिनिधी म्हणून जर मी तिथं उभा आहे, If I am a representative of Christ and standing there, कदाचित त्या माणसाला माहित नसेल तो ख्रिस्ताचा प्रतिनिधी आहे. maybe that person doesn't know you are पण तुम्हाला तर representing माहित आहे ना, Christ, मी ख्रिस्ताचा दास आहे. but you know I'm a servant of Christ. तशा रीतीने तुम्ही दया You have to have mercy in that way. मग तुमचा दया करणारा स्वर्गातला देव तुमच्यावर दया करेल. But the God who has mercy upon you in the heaven will have mercy upon you. हालेलुया. Hallelujah. हे समजून घ्या. Understand this. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, Blessed are the pure in heart, कारण ते देवाला for पाहते. they shall see God. सूत्र किती साधं आहे बघा. The formula is very easy here. हा, देव म्हणत नाही आधी 2-2 दिवस रांगेत उभा राहा God doesn't say do this for 2 days. आणि मग तिथं रांगेत उभं राहायचं, असं केलं की ढकलून बाजूला काढा. And you have to bow down just there and then they push you out. देव जेव्हा दर्शन देतो ना, When God appears to you, मनसोक्त त्याच्या सानिध्यातला आनंद तो आम्हाला देतो. and you can experience the joy in His presence. आपल्या दासाच्या समोर तो देवा त्याची समक्षता देवाने आपल्या दासाला दिली. When He gives His presence to a servant, दासाला जर घाई नसेल if the servant is not in hurry, तर देवाला कधीच घाई नसते. God is never in hurry. हालेलुया. Hallelujah. हा, लक्षात ठेवा. तुम्ही जर आत्म्यानं भरून त्याची उपासना करू लागले तासन तास, So if you fill in the Spirit and just worship Him for hours and hours, अशा ठिकाणी तर देव कधीच जाणार नाही in तिथून. that place God never goes away. हालेलुया. Hallelujah. देवाला धरून ठेवण्याचा चांगला सूत्र जर का असेल, If you want a good formula to hold on to God, निरंतर स्तवर करा. just worship Him always. हालेलुया. Hallelujah. त्याचं स्तुती गान करा. And worship Him, आपल्या praise Him. हृदयाची आग्रताच्या फाडा. And open up your hearts to Him येशूच्या रक्तानं स्वतःला शुद्ध करून घ्या. and purify Himself by the blood of Christ. अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, And those are pure in heart, they are blessed, ते देवाला for they shall पाहतील. see God. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. कसं पाहतील? How will they see? तोंड पाहतील. They'll see face to face. इथं आपल्याला दिसणार नाही. We don't see Him पण here. देवाने सुंदर पर्याय ठेवलेला God आहे. has given a good option. येशू म्हणतो ज्यांनी मला पाहिलं त्याने देवाला पाहिलं Jesus says, who saw me, they have seen God. आणि जिथं आम्ही येशूला हाक मारतो तिथे येशू आहे. And when you call out to Christ, He's there. कारण येशू म्हणतो जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्र आहेत तिथे मी आहे. Because He says, when 2 or 3 gather in my name, I'm आता there. इथं कितीतरी लोक बसले And आहोत. we are many here. मी तर येशू आहे की नाही? Is Jesus here? तुम्ही अनुभव घ्या. तुम्ही Experience. आत्म्यानं त्याची उपासना करा, बघा तो तुम्हाला दिसतोय की In नाही. spirit, you worship Him and see if you कारण मी can दर see रविवारी Him. इथं पाहतो. Every Sunday I see. माझ्या घरामध्ये प्रत्येक वेळेला मी I पाहतो. see in my house. कारण मी देवाला त्या पद्धतीने सादर होतो प्रिय. Because I present आणि इथं myself in जेवढे such a जेवढे way to लोक त्या God. पद्धतीने सादर होतात, And how do you present yourself to माझा God? विश्वास आहे त्यांचा अनुभव हाच आहे की मी देवाला पाहिलेलं आहे. And हालेलुया. their faith is that they have seen God. देवाचा तो अद्भुत स्पर्श मी आणि मिळवलेला आहे. And I have experienced His great touch. हालेलुया. Hallelujah. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, Those who are pure in heart, they are blessed. ते देवाला And पाहतात. they shall see God. जे शांती करणारे ते धन्य, For those who are peacemakers, they are blessed. कारण ते आज देवाचे पुत्र म्हणतील. They shall be called sons of God. आगीत तेल ओतायची कामं करू नका. And do not put oil in the fire. हालेलुया. Hallelujah. तर काय करा, जिथं आग पेटली असेल तिथं देवाचं वचन घेऊन जावा So where there is fire, you have to take the word of God there आणि त्या ठिकाणं ते मिटवण्याचा प्रयत्न and करा. try to douse the fire. काय काय लोकांना पेटले म्हटलं की अजून But some people, when they see the fire, they try to amplify the fire. याच्यामध्ये स्वतःला विश्वासणारे म्हणून घेणारे पण भरपूर आहेत. And there are many believers in this as well.
आहेत की नाही? एकदा एक सेवक गेले एका ठिकाणी A servant of God went to one place, आणि मग त्या घरामध्ये ते नवरा बायको होते तरुण. and the husband and wife were there. They were young, नाही नाही त्या आंटी त्या घरामध्ये होत्या. and the auntie was there. आणि मग ते गेले सेवक तिथं. And servant went there, मग प्रार्थना करायला लागले. and they were praying. मग काय काय सेवकांना डोळे बंद केले की सगळं काय काय दिसायला लागतं. And some servants see when they close their eyes, मग ते सांगायला लागले, and they started telling them, सिस्टर सावध राहा, and sister, be careful. तुमची सुनबाई तुमच्या विरोधात काय काय करायला लागली. Your daughter-in-law is doing something against you. आता देवाचा सेवक असं येऊन सांगितलं आता काय होणार. And will the servant of God tell something like this? सेवक गेल्यानंतर म्हटलं असेल येऊ दे आता तिला बघतेस तिच्याकडे. And when the servant went, the auntie said, let her come. मग लागली भांडणं. And the quarrel started. हालेलुया. Hallelujah. काय काय असे सांगतात प्रियानो. Some people tell in such a way. कदाचित तुमच्या नातेवाईकाने तुमच्यावर काहीतरी केलं असेल. And maybe some relatives of you have done something upon you. पण काय काळजी करू नका, मी ते बरोबर काढतो सगळं. But do not fear, I'll take it out. आमच्या शेतामध्ये बऱ्याच वर्षापासून आमच्या शेताचा प्रॉब्लेम चालू आहे. And from many years we have a problem regarding a आणि farmland. कसं असतं संदेश आपल्या लोकांमध्ये कधी प्रतिष्ठा पावत नाही. And a prophet doesn't seek respect मग माझे in his चुलते people. वगैरे कधी मला कधी म्हणत नाहीत आवी चल आपण प्रार्थना करूया. And so they never said to me like, Avi, let's go and pray. मग इकडचे सेवक बोलवतील, तिकडचे सेवक बोलवतील. And they'll call a servant from here and there. सांगलीच्या कोण दोन बहिणी त्यांनी बोलवल्या Once प्रार्थना. they called two sisters from Sangli for prayer. आता पण तुम्हाला सांगतो बघ कसं असतं हे असं चाललंय म्हणून तुम्हाला सावधगिरी म्हणून सांगतो. So I'll tell you because as a warning, because मग it's going on. त्या दोन बहिणी आल्या वा एकदम आत्म्याने भरलेल्या, खूप आत्म्याने भरलेत मला सांगितलं. And two sisters came and they told they're very much filled with the Spirit. ठीक आहे म्हटलं करू द्या, काय करायचं ते प्रार्थना. मग त्यांना शेतात घेऊन गेल्या. And they took them to the farm. मग त्या शेतात गेल्यानंतर त्यांनी सगळं बघितलं. And they went to the farm and saw everything. माझ्या काकांना त्यांनी सांगितलं. I told my uncle. अशा केसेस मी खूप सोडवल्या. And we have solved many cases like this. मग तुमचा काही प्रॉब्लेम वगैरे नाही, मी सोडवते तुमची केस. So what is your problem? I'll solve them. आता प्रार्थना करून करून दमल्या, गेल्या निघून, आमची केस अजून तशीच चालू आहे. And they prayed a long time and they went away, but the case is still going on. मग एकदा अशीच एक सेविका आली. And one maidservant came like फार this. मोठ्या चर्चची ती सेविका. And she was from big church. आणि ती नाही समजलं की बाबा काठीच्या शेताचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. And she also understood that the farmland of Kartes have some problem. माझ्या काकांना त्यांनी सांगितलं, She told my uncle, एक काम करा तुम्ही, do one thing तुमचे 7/12ची 7 कॉपी काढा उतारे. and get 7 copies of your land records. मग ते हसायला येते की. मग ते दिले 7/12चे 7 कॉपी त्यांना काढून दिले. And they took 7 copies of the land records. मग त्यांनी एका भांड्यामध्ये द्राक्षरस तयार केला. And in a vessel they created wine. त्यांच्या घरी केला त्या सेविकेने. At home they created. आणि मग ते त्या 7 कॉपी 7 दिवस त्या द्राक्षरसामध्ये बुडवून ठेवल्या. And 7 copies were put in the wine for 7 days. मग 7व्या दिवशी 7 फेऱ्या मारा, मोठा जयघोष करा, जमीन तटभिंत कोसळणार. And on the 7th day go around with rejoicing and the walls will fall. कदाचित त्यांनाही वाटलं असेल आता 7 दिवस ते ठेवणार, 7 त्या कॉपी आहे, आता 7व्या नंतर मग अशी काय प्रार्थना कर की आमचं शेत एकदम मोकळं आमच्या ताब्यात. And even they feel like I'll pray on the 7th day and all the problems of the farm will go away. हालेलुया. आणि मग प्रियानो असं खूप झालेलं आहे. And many things have happened like this. जे सौम्य ते धन्य ते पृथ्वीचे वतन पावते. And those who are meek, they shall inherit the earth. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. ही अशी परिस्थिती जगामध्ये आहे, त्याचा अनुभव आम्ही आमच्या कुटुंबामध्ये पण घेतलेला आहे. पण कधी कोणी मला येऊन म्हणत नाही की चला आपण प्रार्थना करूया. So such is the situation in the world and I have experienced in my family, but no one says let's go and pray. काका काय म्हणणार माझ्याविषयी? The uncle, what will say about me? त्या आवीला काय कळते ते? He doesn't understand anything. त्याला काय कळते का? Doesn't understand मग anything. आपण म्हणायचं बाबा आम्हाला काहीच कळत नाही. I said I don't understand anything. हालेलुया. मी प्रार्थना काय केली असेल? What did I pray? देवा ही जागा आमची नाही, The land doesn't belong to ही me. एका मिशनऱ्यांनी देवाच्या सेवेसाठी घेतलेली जागा आहे. A missionary purchased this for the service of God. आणि त्याच्यातून जर आणि ती जागातून जर काय तू आम्हाला उत्पन्न देणार असेल किंवा काय फायदा देणार असेल आर्थिक, And God, if you are giving any benefit to us from this land, तर पहिल्यांदा मला ती कृपा पुरव की ते आलेले सगळे पैसे, माझ्या वाट्यात आलेले सगळे पैसे मी तुझ्या सेवेसाठी खर्च करेल आणि मग ते तरच मला तू दे, नाहीतर देऊ नको. first thing, give me the grace. Whatever money I get from there, let me spend all of that for your ministry. आणि माझा 100% विश्वास आहे माझी प्रार्थना देव ऐकणार आहे. हालेलुया.
And I have faith 100% God will heed my prayer. कारण आम्ही आमच्यासाठी मागतो, आम्हाला मिळत नाही. Because we ask for us, we don't get it. पण आम्ही देवाच्या गौरवासाठी मागतो. We ask for the glory of God. देव आम्हाला अधिक देतो. God gives us more. हालेलुया. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं, I said to you last time, देवा तुझं वचन हीच माझं खरं धन मी समजतो. and your word is my true wealth. तुझं वचन हीच माझी खरी संपत्ती समजतो. Your word is to my true आणि prosperity. मला तुझ्या या धनानं या संपत्तीनं गर्भ श्रीमंत कर. And just make me rich with your word, with your prosperity. खूप श्रीमंत कर. Make me rich, अमर्याद श्रीमंत कर. limitless rich. आणि ही सगळी संपत्ती घेऊन, And I'll take all this हे wealth, सगळं धन घेऊन take all this तुझ्या prosperity. लोकांपर्यंत जाण्यासाठी मला कृपा पुरव. Give me your grace to go आणि to your सगळं people. धन सगळी संपत्ती त्यांना वाटण्याची कृपा मला पुरव. पवित्र आत्म्यानं मला प्रेरित कर. And give me your grace to distribute all this wealth to your people and inspire me with the Holy ज्या Spirit. दिवस मी ही प्रार्थना करतो, And when I pray like this, प्रत्येक वेळेला मी इथे येतो प्रियानो. I come here मी always. तो अनुभव घेतो की मी बोलत नाही, मला चांगलं जाणवतं कुणीतरी आतून बोलत आहे. हालेलुया. And I experience not me speaking, but ती someone speaking गुजती through me. रहस्य देव प्रगट करतो प्रियानो. And God reveals the secrets कारण मी श्रीमंती मागितली, देवाच्या वचनाची मागितली. because I asked for wealth and for the word of आणि God. ती संपत्ती मला माझ्या मंडळीला द्यायची आहे. I want to give this wealth to the ज्या church. ज्या लोकांवर देवाने मला नेमले मेंढपाळ म्हणून त्यांना मला ती द्यायची I आहे. want to give this wealth to the people I have appointed upon. आणि जितकी मी तुम्हाला देईल आणून, And more I give to you, तितकं देव मला अधिक भरणार आहे. God will fill me more and more. हालेलुया. Hallelujah. द्या म्हणजे दिलं जाईल. And give and you will be देव given. मला देतो, God gives to me, मी तुम्हाला देतो. I give to you. तुम्ही पुढे द्या. You give it forward. तुम्ही श्रीमंत, मी श्रीमंत, आम्ही वतनामध्ये जाणार आहोत. And you rich and I am rich and we काय will enter वाजूया, the प्रभूला inheritance. धन्यवाद देऊयात. हालेलुया. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. And blessed are the pure in heart, for they shall see God. कुठं डोंगर चढायची गरज नाही. Don't have to climb a mountain. कुठं 8 24 तास 2 दिवस आणि लाईन मध्ये उभं राहायची गरज Don't have to नाही. stand in line for 2 days. जिथं तुम्ही आहात, Wherever you are, अंतःकरणाच्या शुद्धतेने देवाला सादर व्हा. by the purity of your heart, present yourself to देव God. स्वतः येऊन दर्शन देणार. God Himself will come and appear to you. कारण बायबल सांगतं, Bible says अंतर्यामीची शुद्धता देवाला प्रिय आहे. God likes the purity of the heart. आणि जी शुद्धता देवाला प्रिय आहे तीच तुम्ही मिळवलेली आहे. The purity that God likes, you have already achieved it. देव स्वर्ग सोडून आमच्यापर्यंत आलेला आहे. And God will leave His throne and come to आला you. की नाही? 2026 वर्षापूर्वी मानवरूप धारण करून आला आणि आता पवित्र आत्म्याच्या द्वारे आलेला आहे. And God came 26 years ago and now through the Holy Spirit. तो सोडून जायला आलेला आहे का? Has He come to you to leave येशू you? म्हणतो, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी प्रत्येक दिवस तुमच्या बरोबर आहे. आमेन म्हणूया. And Jesus says, Hallelujah. I am with you till the end of the age. हा, पुढे आपण वाचूयात. Further we read, बायबल मला काय सांगतं? Bible says, जे दयाळू, नववचन, जे शांती करणारे ते धन्य, कारण त्या देवाचे पुत्र म्हणतील. blessed are the peacemakers, for they shall be called sons of God. म्हणून देवाचे पुत्र तुम्हाला व्हायचंय. If you want to become sons of God, पुत्र कन्या तुम्हाला व्हायचंय. sons and daughters of God, शांती जोड सख्य कर. be peacemaker and become one. हालेलुया. Hallelujah. शांती करायला तुम्ही जा. You go to make peace. शांतीच्या गोष्टी तुम्ही बोला. You have to speak peace. सख्य तुम्ही करा. You have to unite. शांती करणारे ते धन्य, Blessed are the त्या peacemakers. देवाचे पुत्र म्हणतील. They shall be called sons of God. हालेलुया. Hallelujah. तुम्हाला जर देवाचं पुत्र आणि कन्या व्हायचं You have to असेल, become sons and daughters of God. तर शांतीची घोषणा करा. To proclaim peace. शांतीची घोषणा म्हणजे काय? What you have to declare peace. सुवार्ता प्रसार करा. Spread the gospel. देवाच्या प्रीतीविषयी लोकांना सांगा. Speak about the word of God to the people. शांती कर, सख्य तू कर. And you have to make peace and unite. हा, त्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत You प्रियानो. have to do that. मग आपोआप तुम्ही देवाचे पुत्र आणि कन्या. Automatically you become sons and daughters of भांडणं God. लावणारे देवाचे पुत्र कन्या होत नाहीत. And भांडणं लावणारे, the people who make quarrel do not become sons and daughters of God. शांती करणारे, The peacemakers, सख्य करणारे, the uniters हे देवाचे पुत्र आहेत. become sons and daughters of God. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. बाकीच्या गोष्टी पुढच्या वेळेस Let पाहूया. us see the other things next देवाच्या time. कृपेने जितके दिवस लागतील तितकं आपण जाऊया, पण आपण हे सगळं संपवणार. And let us नियम study सगळ्यांना this. कळाले पाहिजेत. आमेन. कारण आपल्याला त्या वचनामध्ये जायचंय आणि प्रौढते प्रत जायचे, तर नियम आम्हाला माहिती पाहिजेत. आणि नियम माहित नसले तर आपण नियमाप्रमाणे चालू शकत नाही. बरोबर.
नियम जर आम्हाला माहित नसेल आम्ही नियमाप्रमाणे चालू शकत नाही. And if we don't know the rules, we cannot walk by the rules. आणि मग त्या न्यायाच्या दिवशी देव मला जबाबदार धरेल. On the day of judgment, God will make me liable for that. त्यांना नियम का शिकवले नाही? Why don't you teach them the rules? त्यांना माहित नव्हतं म्हणून ते चालले नाही. They didn't know, they didn't walk by it. ते नाशाकडे जायला लागले. They went to destruction. त्याच्या अगोदर तुला पाठवतो. Before that, you have to go. बरोबर, माझा न्याय तुमच्यावर अवलंबून आहे. मी तुम्हाला काय देतो त्याच्यावर. My judgment belongs on you on what I give you. म्हणून फार सावध राहायला लागतं प्रियानो. So be vigilant. म्हणून शिक्षण देणारा आणि शिक्षण घेणारा एकाच आशीर्वादाचे वाटे. The one who teaches and one who takes the teaching have the same blessing. तो आशीर्वाद काय आहे? What is the blessing? स्वर्गाचं राज्य. Kingdom of heaven. Hallelujah. 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 हा, ते आपण गीत गातो ना, स्वर्गाच्या राज्यात. नाही, ते दुसरं एक आहे बाई, येशू मी चाललो तारणं. हा हा, संडे स्कूलचं गाणं आहे, पण आपण ते गात होतो नाही का पूर्वी. हालेलुया.